अरे दत्त्या कुठं चालला? आलो आलो. माझा हत्ती लाडका हत्ती माझा हत्ती. अरे अरे तुम्ही माझं कापड दे की आता. ए दत्त्या अरे अन्मी आहे रे, तिला सांग ना माझं कापड घेऊन चालले. कपडे शिवणार मी हत्तीला कपडे शिवणार. माझं अरे कापड दे दत्त्या, अरे आता. सोड तिला. ती कोण आहे माहित आहे ना तुला? हा माहितीये, पाटलाची पोर आहे सुंदरी. हत्ती येडा हत्तीचं पिल्लू येडा. अगं, काय रे अन्म्या, या असं काय करत असती येड्यावानी? अरे तिला येडच लागलंय. हा हा. बरं, कशा पाय? अरे काही वर्षापूर्वी गावात सर्कस आली होती ना, हा. त्यातला हत्तीचा तिला लढा लागला. तो सर्कसवाला बी पाटलाच्या ओळखीचा होता. तो तिला फिरवून आणायचा. एक दिवस तो हत्ती मेला आणि तेव्हापासून तिला येड बरं लागलं. अन्म्या, पाटील कवा येणार जेल मधून? 2 महिन्यानं. हा. बाकी तुझा धंदा काय म्हणतो? धंदा कसला बोंबलला राव? या गावात कापड ऐकण्यापर्यंत बटाटा एवढं ऐकलेलं बरं. कार? अरे या गावात कोण बी कापड घेत नाही, टेलर नाही म्हणून. अरे तो नाम्या टेलर आहे की? तो कसला कामाचा लेखाचा 1 नंबरचा आळशी. असं त्याला म्हणाव कामाला लाग कामाला लाग, नाहीतर गावातल्या बायकांचं वांद होय. व्हायचं आणि टार्गेट पोरांच्या नादाला लागला. हे जर पाटलाला कळलं होय. तर जित्ता सोडायचं नाही. काय? वय वय सांगायलाच पाहिजे, हा. नाहीतर मला माझ्या कापडाचा पास करावा लागेल. हा. होय. बरं कामाला लाग जा. होय, लागतो. चला नाम्याला गाठा. ये ना हे, पड पड अशी पड अशी अशी उजव्या बाजूला पड. अगं ये ना, तुझ्या पाया पडतो, पण पड ग, पड की पड 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 की पड पड. अगं अगं तू पडावीस म्हणून 10 रुपये खर्च करून पुस्तक आणलं. अगं पड ना, असं काय करतीस? अगं अगं अंगावर पड, पोटावर पड, छातीवर पड. हे बघ मला पैसे मिळाले ना तर तुला चिलट खावी लागणार नाही. मी तुझ्यासाठी लाडू आणीन, करंजा आणीन, चकली आणीन. ए जपा जली. अरे किसन्या, अरे बाबा नाम्या कुठे आहे? नाम्या आता महत्वाची मीटिंग झालेली आहे बिजी. हे बाबा महत्वाचं काम आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचं काम आज चाललंय मला माहिती. अरे तुझं राहू दे तर. जली जड जप जप जप. ही त्याची मीटिंग चाललंय. पट 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 पट. अरे हे मंत्रतंत्र करतो की काय? हे मंत्रतंत्र ना, ही जची भाषा आहे. म्हणजे काय, कुठल्याही बी अक्षराच्या अगोदर ज लावायचा. आता तुमचं नाव काय? दत्तू. मग काय म्हणायचं? ज दत्तू. जंतू. थांबा तुम्हाला इकडे सांगतो. जपा झाली जप जळ म्हणजे काय? काय? पाली पडग पडकड. असं वय. हे बघा ह्याला कुणीतरी सांगितलं की पाल अंगावर पडल्यावर नशीब फळ पडतं. तेव्हापासून आतापर्यंत त्या पालीची मनधरणी करतोय. अरे एवढी आवनी कुठल्या पोरी समोर केली असती तर लगीन झालं असतं एवढ्या. तुझ्या बोलण्यामुळे पाल सरकली ना एअरपोर्ट. अरे बाबा, त्या पालीला म्या पकडून आणतो आणि मग तिच्या शेपटीला दोरा बांध आणि समजा गावाला हिंड. पण आपल्या कापडाच्या कॉन्ट्रॅक्टचं काय झालं बोल? कानाखाली आवाज काढीन का? आवाज आहे, पाल घाबरली. अरे बाबा, एवढी चांगली शिवणकला आहे हातात, 4 पैसे मिळतील. अरे तू मला शिकवू नको. बघितलं का, मी आज समजा गावात सांगत फिरतो की तुझ्यासारखा चांगला टेलर या समजा देशात नाही. ए कापडवाल्या, तुझं सजेशन नकोय मला. अरे बाबा, माझं जरा ऐकून घे. झालं हे नाम्या, तू काय म्हणतो ते तरी ऐक. किसण्यामध्ये बोलू नको, नाही तर जीप कापून कानावर शिवीन. पाले पड. नाम्या, अरे नाम्या, आपल्या कापडाच्या कॉन्ट्रॅक्टचं काय रे? कॉन्ट्रॅक्ट काय करतोस ग? पाले पड. नाम्या, अरे मी सगळ्या गावात जाऊन सांगतो की तुझ्यासारखा चांगला टेलर समजा गावात नाही. बघ, समजा बायका तुझ्याकडे येतील कापड शिवायला, मग त्यांना सांगायचं कापड दत्त करून घ्यायचं, म्हणजे तुझा बी फायदा ना माझा बी. मला तसला फायदा नकोय. असं हरित तेल खाटल्यावरी पाले पड. नाम्या, अरे जरा विचार कर. माझा डोका फिरवू नकोस. किसण्या कातर घेऊन याची जीप कापतो. हो पाले पड. बरं, असा उपाशीच मर. पण काळवीट गेला. पड आता. पड ना. तुझ्या बरोबर मला पण इथे झोपाशी मारणार. काय तर हातात चिपळा घेऊन फिरणार आहे. पण वतीला होतो. पाले पड. पाले आई कुठे गेली? आयला आता पडली. मगापासून झोपलो होतो तेव्हा नाही पडली. खाटेचं नशीब पळपळलं. ए शिवाय देऊ नको मला. नाही शिव्या देत नाही बेटा. मारतो तुझं वजन 60 किलो. नाव तुझं नामू.
तुझा धंदा कापड शिवायचा. तू कसं काय ओळखलं? अरे मी सगळं काही जाणतो बेटा, सगळं जाणतो. मागचं जाणतो, आत्ताच जाणतो, उद्याच पण जाणतो. पण तू इथं निष्कारण झोपून वेळ वाया घालवतो. काय सांगू तुम्हाला? अहो तो माझा असिस्टंट आहे किसन्या, तो मला झोपूच देत नाही हो. आणि रोज रोज कापडं फाडायची, 2-4 रुपये कमवायचे, आपल्याला नाही पटत. ओळखतो बेटा, सगळं काही ओळखतो मी. खरं सांग, तुला कमी कष्टामध्ये भरपूर पैसा कमवायचा आहे, बरोबर? बरोबर. तुम्ही खरंच भविष्य सांगता? तुला खोटं वाटत असेल तर हे फोटो बघ. फोटो? बघ. अरे वा, हा लग्नाचा अल्बम दिसतोय. हे कोण? निळू फुले आणि मी. अरे वा. आणि हे अनिल कपूर आणि मी. अरे वा 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 वा. आणि हे अशोक सराफ, मच्छिंदर खांबळी आणि मी. अरे वा वा वा. हे कोण? हे प्रसिद्ध बंगाली जादूगार सुबल सरकार आणि मी. अरे वा वा वा. हा कोण टाकल्या? हे राघवेंद्र खडकोळ, कोण? कर्नाटक सिंह. सिंह? मला तर हत्तीचं पिल्लू दिसतंय. घ्या 5 रुपये आणि माझं भविष्य सांगा. नालायक. फुकट सांगताय? 5 रुपये देतो, मला भीक देतो. नाही नाही, फेकून देते. फेकले. 100 रुपये काढ. घ्या 100 रुपये. काय बघताय? खरं आहे का खोटं आहे? आम्ही काय घरी छापत नाही नोटा. नाही, नुकतंच निवडणुका झालाय, म्हटलं कोणी दिलं की काय. आम्हाला कोण देणार? हिंदी ऍक्टरला देतात, आम्हाला नाही देत. हात बघू. बाम चोळत आहे. भाग्यरेषा सरळ आहे, पण कर्मरेषा वाकडी आहे. मग ती सरळ नाही करता येणार पाईप मध्ये टाकून बिकून. तू एक कबूतर पकड. कबूतर? आतापर्यंत कधी कोंबडी नाही पकडली, कबूतर काय पकडणार? अरे पोरगी पकड, पोरगी. पोरगी पकडायची? तिच्या बरोबर तू शादी कर. तू शादी केला तरच तुझा भाग्य उजळेल. पण पोरगी कशी पाहिजे? कशी? तिच्या उजव्या मांडीवरती तीळ आहे अशीच पोरगी तुझी बायको पाहिजे. तेव्हा बेटा शोध आणि मार खा. माल खा. माल? पण अशी तिळवाली पोरगी शोधायची कशी? सोपं आहे बेटा, एकदम सोपं. हे बघ, बायकांच्या 4 प्रमुख जाती असतात. किती? 4. पद्मिनी, शंखिनी, चित्तिनी, हस्तिनी. यातल्या पद्मिनी जातीच्या स्त्रीच्या उजव्या मांडीवरतीच फक्त तीळ असतो. पण पद्मिनी तिच्या बाईला ओळखायचं कसं? सोपं आहे राजा, सोपं आहे. हे बघ, जिचा रंग की नाही गोरा पान आहे, तिचे डोळे हरणासारखे आहेत, आणि जिचा बांधा मुळात सुडौल आणि देखणा आहे, अशी बाई म्हणजे पद्मिनी जातीची. तर बेटा, पद्मिनी जातीच्या जिच्या उजव्या मांडीवरती तीळ आहे अशा मुलीशी जर तू लग्न केलास तर तू धनवान होशील, पैशाच्या राशीवरती लोळशील. तुला बंगला, गाडी मिळेल, कुबेराला देखील तुझ्या संपत्तीचा हेवा वाटेल. अरे तू राजा होशील, नवे महाराजा होशील. हे दत्त्या, हे किसन्या, आपले दिवस फिरले यार. अरे काय झालं तरी काय? काय झालं? अरे मला एक ज्योतिजी भेटला आणि म्हणला तू पद्मिनी जातीच्या बाईशी लग्न केलं तर तू राजा होणार. आणि म्या प्रधान. आणि म्या? तू सेनापती. सेनापती? पण कापडे ऐकायला मिळतील ना? याला अर्ध राज्य दिलं तरी भीक मागायला कुठल्या देवळा समोर उभा राहू म्हणून विचारेल. पण तू लगीन करून टाक. हा, अडचण आहे यार. कसलं? ही पद्मिनी जातीची बाई शोधायची कशी? अरे बरं, काय भानगड असते ती? त्याचं काय? पद्मिनी जातीची बाई म्हणजे कशी? गोरी गोरी पान आणि तिच्या उजव्या मांडीवर तीळ. उजव्या मांडीवर आपण शोधायचा? आपण सगळ्यांनी मिळून शोधायचा. ते शोधायचा? होय. बाई चांगला हात लावायचा? हात लावायचा. नाही नाही, आपल्याला जमणार नाही ते. का नाही जमणार? ते पाठात स्वभाव माहितीये ना? 6 महिने जेल मध्ये कशाला गेलाय आठवतंय ना? बोल मुर्द्या, तू तानीच्या अंगाला हात लावलास की नाही? नाही पाटील, मी त्या तानीला ओळखत बी नाही. पाटील हा खोटा बोलतो या. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय त्यानं तानीच्या अंगाला हात लावलेला. एकदम माफी करा पाटील. बायकांच्या अंगाला हात लावणाऱ्याला या चिडके पाटलाच्या दरबारात जागा नाही.
जे हात ताणीच्या अंगाला लागले ते हातच. बापरे, आता काय करायचं? राम्या, अरे घाबरू नकस. अरे पाटील जेल मधून यायला अद्याप 2 महिने आहेत. ते खरं आहे रे, पण ते अन्म्या. अरे हानम्या माझा मैत्र आहे. त्याला पटू तू. पण माझ्या कापडाच्या कॉन्ट्रॅक्टचं बघशील ना बघ. आता काय करणार? आडला हरीने गाडवाचं पाय धरी. अरे पण मांडीवरचा तीळ शोधायचा म्हणजे सोपी गोष्ट ना. म्हणजे बायका चपला ना असेल तर कळत. होय, ते पण खरं आहे. राम्या, मला आयडिया सुचली हा. सुचली. हे बघ, तू आहेस लेडीज टेलर. होय. बायका तुझ्याकडे कापडाशिवाय येतात होय. तेव्हा तुला 4च गावल. पण आजकाल कोण बायकाच येत नाही तर कापड शिवायला. ते तुझ्या आळशीपणामुळे. आता आयची पण तर काय करू? मी आले हत्ती आले आले माझ्या नाम्या मला आयडिया सुचली हा. काय सुचली? हे बघ, या सुंदरीला आहे ना पोलक शिवून दे. यायला येड लागलं काय तुला? त्या येडीला पोरकं शिवून दे. हट. अरे बाबा, त्यातच आपला फायदा आहे. त्याच्यात काय? या सुंदरीला पोलक शिवून दे म्हणजे गावभर फिरल आणि मग आपली जाहिरात होईल. आणि मग तुझ्या दुकानात समध्या बाया गर्दी करतील. आणि मग पद्मिनी जातीची बाया ना ती शोधणं आपल्याला एकदम सोपं जाईल. म्हणजे तुझा बी फायदा होईल आणि माझा बी. नाम्या, कोलकाताला चांगलं शिवले मग पण जरा सैल शिवलेस बघ. वाढत्या अंगाचे शिवले काही दिवसांनी बघ एकदम फिट बसल. एकदम पिक्चर मधली हिरोईन. गावातले समदे बायका तेच म्हणतात. ए नाम्या, बोल कमळी. असलं आणखी 4 पोलक शिवून दे ना मला. 4 काय सगळी 7-8 देतो. आठवड्यातनं दर दिवसाला नवीन घाल. पण तू मला काय देणार? तिच्याकडे तुला देण्यासारख्या 2च गोष्टी आहेत, आंबे आणि नारळ. सुपारी फेकून मारीन ग बस. दोघं नाही, मी एकटाच येईन. आज शुक्रवारचं खात नाही ना. असं? मी शुक्रवारचं खात नाही केव्हापासून? डॉक्टरला सांगितलं नाही का शुक्रवारचं मांस मटण खायचं नाही म्हणून? बारीक गोष्टी आणखीन. बरं मी येते हा. ए नाम्या, रातच्याला यायचं हा नक्की. तू आमटी तयार करून ठेव, मी येतो मास खायला. खायला येडं आलं. मी उपवास केव्हापासून रे? कृष्ण्या, माझ्यासाठी उपवास कर की. मी मास खातो, तू मध्ये काटा कशाला? तुझ्यासाठी मी आमटी घेऊन ये ना उरली तर. जा ब्लाऊजला काजकल जा. मी नाही लावणार जा. नाकाला काच करीन तुझ्या. आपला गुरु झाला. मोठी माणसं म्हणजे बोटाला काच झालं. या मग. तोंड उघड. तोंडात काय बघतीस? खाल्लेलं? अगं बाया, बाया. काय झालं? किती रंगले रे पान. तू काय जास्त टाकला ना म्हणून रंगला असणार. खुळाच आहे. म्हणजे काय असते ते? अरे पान रंगले म्हणजे हा? तुझं माझ्यावर लई प्रेम आहे. काय सांगतेस? ए तुझी जीभ बघू, तुझी जीभ बघू. काली माता. बघू बघू बघू. तुझी पण जीभ लाल झाली म्हणजे तुझं माझ्यावर. चल हट, चावत कुठला. काय लाजली? कालपण लाल झाले. आता बस ना, किती लाजवशील. बरं राहिलं. ए कमळे, हं? तुझं वय काय ग? हं? 19. एवढी लहान दिसते. अगं हा फ्रॉक घातलास ना तर 12 वर्षाची दिसशील. घालून तर बघ बघ. फ्रॉक अगं तुझ्यासाठी शिवून आणलाय. घालून तर बघ कशी दिसतेस ती. नाही. अरे हा फ्रॉक घालून उद्या बाजारात जाणार तर लोक काय म्हणतात. अगं हा फ्रॉक घालून बाजारात जायचं नाही. हा झोपताना फ्रॉक घालायचा. अगं बाई, याला नाईट गाऊन असं म्हणत्या. बाई. हा घालून झोपलं ना तर शांत झोप लागती. सपान पडत. सपनात तुझं आणि माझं लगीन झालेलं दिसतं. सकाळी उठल्यावर आपण हनीमूनला जायचं. असं म्हणतोस. मधान जा, घालून जा, येते हा. लवकर जा, लवकर जा, लवकर जा, लवकर जा. आता जत्ती चढला दिसणार. थू आजा तोंडावर उठते माझ्या. ए नामिया, कशी दिसते रे मी. कुठे काय दिसतच नाही. अगं तो गाऊन आतल्या कपड्यावर का घातला? मग मला ज्योतिजळ कसा दिसणार? ज्योतिजळ म्हणजे काय. ज्योतिजळ म्हणजे तुला मापाचा झालाय कसं कळणार? थांब मी बघतो मापाचा आहे का. लांब जरा असेल तर तोकडा करतो. एवढा करू एवढा करू एवढा. बरोबर मापाचा आहे. पैसे उद्या दे.
किसन्या काल जतीजवळ बघायचा चान्स आला होता यार. मग घोडं कुठं आणलं? ते पाटलाचं थोडं खिंकळलं ना मध्ये. आईला त्या हणम्यानं पाहिलं यार मला कमळीकडे. गुरु तू मारणार आणि तुझ्या बरोबर मला बी मारणार. अरे त्या हरण्यानं पाटलाला सांगितलं ना तो पाटील कुराडेनं आपल्या दोघांचं एका घावात 4 तुकडा करीत. हे खरं आहे रे, पण तो जतीजाचं बघायला पाहिजे का नाही? बघायचं पाहिजे. हा? नाम्या युक्ती सापडली. त्यांची ते बघ गावच्या समजा तरण्या पोरी नदीवर पाणी भरायला आल्या. बरोबर. मी त्यांना जाऊन डायरेक्ट विचारतो. तुझं काय डोकं फिरलं का काय? अरे तुझा प्रॉब्लेम मी एका मिनिटात सोडवतो. अरे तू एका मिनिटात वर जाशील. माझं ऐक, ए माझं ऐक. बोंबलते तिथे आलं बिन पाण्याने होते. ए माग फिर घरी हाडून लागून हातात देणार. ए किसन्या मरशील. माझं ऐक. मागे आमरे तुझ्या करून मी आता काय बायनो कसं काय आईला गेला. म्हटलं जरा लगीन सराई जवळ आली आहे ना. हो म्हटलं कोणाचं जुळवून द्यायचं असेल तर लगेच जुळून देतो. पण एकच विचारतो हे तिच्या उजव्या मांडीवरची असेल तिचं लगीन झालंच म्हणून समजा. कुणाच्या इथे दाखवा ना. तिळ बघायचंय हा. व्हय? ये आती ये. दाखवत आहे. होय ये. आईला दाखवतात का काय त्याला? आईच्या बस. हो पण पाणी थंड आहे. असू दे ये रे. चला पहिला कोण दाखवत आहे. ए नको मरल अगं हाडांचा आहे तो मरल. थांब. भुगा करून टाकला त्याच्या हाडाचा. चल सावकाश चल. जेती जेव्हा शोधते तुला सांगत होतो मरशील म्हणून. चल आता चल. तरी मी तुला सांगत होतो त्या बायकांच्या मागे जाऊ नकोस. खाल्लास ना मार. तसंच पाहिजे तुला. सगळ्या हाडांचा खुळकुळा झालाय. वाचतोय असा खुळकुळ. अरे वा डॉक्टर बाय आहेत. मला वाटलं नाही काय रे नाम्या? काय झालं? काय नाही. पोलिसांनी लाठीमार केला. अरे का? कशासाठी? काय झालं तो चित्रपट चाललाय ना जोरात हाऊसफुल. तिथं ब्लॅकची तिकीट विकत होता. पोलिसांनी धरलं आणि मारलं. पोलिसांनी? हो. अरे कधी ना गेल्या वाटत. अनिल कपूरचं पिक्चर होतं काय? आबा अनिल कपूरची तुम्हाला फार आठवण येते. अनिल कपूर तुमच्या गावचा आहे वाटतं. नाही रे, मग काय रे? तो की नाही माझा ड्रीम बॉय आहे. ड्रीम बॉय? आतापर्यंत लाईफ बॉय आपण ऐकला होता. हा ड्रीम बॉय कुठला नवीन आला? ड्रीम बॉयचे नाही. साबण नाही. मग काय? ड्रीम बॉय म्हणजे माझ्या स्वप्नातला राजकुमार. तो की नाही रोज माझ्या स्वप्नात येतो. तरी सल्ली शूटिंगला लेट जातो. कंप्लेंट आहे त्याच्याबद्दल प्रोड्युसरांच्या. आई शपथ मस्कर नाही करत. काय किसल्या? मग पिक्चर बघितला का नाही? याला रडायला काय झालं? रडेल नाही तर काय करेल? 50 कळशा 10 हंडे पडले डोक्यावर. याच्या रडणार नाही तर काय? काय सांगताय? काय झालं? पिक्चर रडारडीचं होतं. स्टार्ट टू फिनिश. बायका सारख्या रडतायत म्हणून पूर येऊ नये म्हणून थिएटरात हंडेनी कळशा घेऊन गेल्या. पोलिसांनी लाठीमार केल्यावर सगळे हंडेनी कळशा याच्या डोक्यावर. असं वाय? आईच्या पण किसन्या घाबरू नकोस. मी अनिल कपूरला सांगतो तुझ्यामुळे माझ्या दोस्ताला मार पडला म्हणून. म्हणजे तुझ्या आणि अनिल कपूरची ओळख आहे? म्हणजे तुला माहित नाही? अख्ख्या गावाला माहित आहे. त्याचे कपडे मी शिवतो. वाय? होय. फेक तू फेक. ह्याचं तोंड बंद नाही करता येणार काही? तोंड काय? डोला पण बंद करते. हा बंद कर. बोला नाही पाहिजे परत. मला नाही करायचं बँडेज. ए नाम्या, तू खरंच अनिल कपूरचे कपडे शिवताय? खोटं वाटत असेल ना तर अनिल कपूरला पत्र लिहून विचार मी शिवतो की नाही ते. यू ग्रेट नाम्या. नाम्या, एक माझं पण ब्लाऊज शिवून दे ना. म्हणजे काय होईल? म्हणजे मी गावातल्या सगळ्या लोकांना सांगेन काय? अनिल कपूरचे कपडे शिवणारा टेलर माझे पण कपडे शिवतो. यू माय फ्रेंड. अगं फ्रेंडचं काय घेऊन बसलीस? तुझ्याजवळ जतीजवळ असेल ना तर मी तुझी लग्न सुद्धा करीन. जतीजळ हम्म. म्हणजे काय? ते आमचं एक सिक्रेट आहे. ते मिळालं ना तर मी राजा होणार. राजा. आय कांट अंडरस्टँड. तुला तसं नाही कळायचं ते. कानकर इकडे. काय माहिती काय? नाक फ्रॅक्चर झालं माझं किसने. हा ते कोण काय रे? अनिल कपूर तुझा जिगिरी दोस्त काय? खोटं बोलायला केलं मीठ. एकदा काय 1000दा थाप मारीन. एका तिळासाठी लाख वेळा थापा मारीन मी. माझ्या लग्नाचा प्रश्न आहे यार. कमळी झाली मेहरी झाली आता कुणाला भेटणारच कुणाच ठाऊक. मला वाटतं कोणाला भेटावं लागणार नाही. मेरीच्याच मांडीवर तरी दिसतोय मला. आज बघायला मिळाला असता यार पण तो हणम्यामध्ये कडमडला. बाबा त्या हन्यासमोर असं काय बघू नको. का? तुझ्या बरोबर तो पाटील मला बी खापलेला. अरे हणम्याला एवढा घाबरतोस? माझा असिस्टंट म्हणत होता एवढा घाबरतोस? तू तुझ्या जिंदगानीवर मर. भेटू नको. बाबू घे बाबा
काय तुम्ही होय मी मला वाटलं रस्त्यावरचा भिकारी आला हे याचा आवाज तसाच आहे देवळासमोर बसून बसून जती जळ जती जळ जती जळ काय करायला भिकाऱ्याशी काय बोलत राहिलीस अहो, अप्पा, हा भिकारी नाहीये हा आपला नाम्या टेलर आणि आपला assistant किसन्या कोण किसन्या काय झालं तुम्हाला हुंड्यानी मारलं ह्याला हंड्यानी मारलं असं होय? वा छान शिवलास तुम्हाला पण घेऊन देतो मस्त हेल्मेट हा? हेल्मेट अरे माझ्या कोटाचा काय केलंस कसला कोट अरे कपडा दिला होता ना तुला हा हा किस्सा कापून झालाय गळा कापायचा बाकी आहे वा छान म्हणजे मेल्यावर आणून दे मला आई नाही गं. होणार, नाही होणार. आई. आज कोण विवळत आहे माझी बायको कळा येत आहेत तिला ह्या वयात हा. मामा तुम्ही अरे पाठीत पोटात नाही पाटीत कोणाशी बोलताय हो हा नामे आपला आळशी टेलर नाम्या का मामी आलो हा मामी मामीला बघून येतो परत बघायला वेळ की नाही हो काय झालं मामी उठा बघू उठा पाठीत दुखतंय ना तुमच्या नाही रे बाबा मग डोकं दुखतंय डोकं दुखतंय हो. दुखणारच एकुलत्या एक मुलीचं लग्न जमत नाही सगळेजण हुंडा मागतात काळजी करू नका मी हुंडा न मागणारा मुलगा आणि ना थांबा बाम जरा चोळून देतो अरे पण- डोक्याला तुला कशाला त्रास ह्यात कसला आलाय त्रास तुम्ही माझ्या सासू सारख्या तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्य नाही का मग बरं वाटलं रे बाबा माझा हातच तसा आहे देव तुला 100 वर्ष आयुष्य देवो एवढी काय करायची ती नले हा? अगं ए नले त्यामुळे चहा आण थोडा चहा नको पण थोडासा साबण आणि पाणी मिळालं की बस अंघोळ घालतेस तिला तुम्ही जिवंत असताना कशी घालणार आपलं ते बाम लागला ना बोटाला हात धुवायला पाहिजे पाणी हात दाखव मला काय कशाला तुला? दाखवताय ही बाटली घ्या आणि डोकं चोळा बायकोचं हळू चोळा आता तुमच्याकडे टक्कल पडेल अहो काय हे अरे अरे वा नलू चमकी नवीन दिसते किती रुपयाला घेतली 10 पैशाला हा पैसे फार महाग झाले नाही टॉवेल मिळेल का टॉवेल 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 अरे काय करतो टॉवेल अरे परकर आहे, परकर टॉवेल परकर टॉवेल टॉवेल टॉवेल. अगे, परकर, परकर. बापरे. छडी अजून जपून ठेवले छडीचा बांबू झाला टॉवेल टॉवेल मास्तर मारलं चला दाखवतो. किसन्या अरे किसन्या कुठे गेला किसन्या किसन्या जतीजवळ बघायला चान्स आला होता पण काय झालं हात हातात येतील फेकून देवे हा हे नाम्या अरे काय झालं याला काय झालं पोरीने बुकडून काढला तरी याला सांगत होतो ते बघायला जाऊ नकोस तरी भूतासारखा मध्ये मध्ये येतो दत्तू हा? बरं झालं भेटला सर हनम्या ना हनम्या हा? माझ्याकडे वखवगलेल्या नजरेने बघतो हा. तुझा दोस्त आहे तो होय. त्याला समजावून सांग हा. नाहीतर तुझं माझं कॉन्ट्रॅक्ट संपलं हे नको नको आपलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू नकस मी त्याला सांगतो समजावून नीट समजावून सांग नाही तर माझ्या हातचा मार खायला हळू बोल कोण ऐकत अरे ऐकू दे वाघ आहे का तो हा तो वाघ नाही ए. र चिडक पाटील हा तो मेन हिलन आहे हा, तसा लय चांगला माणूस आहे हा. अक्षी धर्मराजा वाणी धर्मराजा वाणी म्हणून लोकांचे हातपाय तोडतो आणि तुरुंगात जाऊन बसतो अरे धर्मराज कसला यमराज आहे तो यमराज मध्ये अरे बाबा त्याला कारण आहे काय अरे या सुंदरीला एक मोठी बन होती तिला कुणीतरी नासवली तेव्हा तिने नदीत जाऊन उडी टाकली तेव्हापासनं चिडके पाटील धर्मराजाचा यमराज झाला जगायला कोण आहे हे बुजगाव बोंबल बरोबर ते यमराज याच्याबद्दल मला तिने शोधायचा होता पण तो हनम्या आपल्याला काही करू देणार नाही अरे हा हनम्या येऊ दे नाही तर मारता येऊ दे मी ती शोधणार म्हणजे शोधणारच त्याला म्हणतात राहू दे लय आगाऊपणा करू नको गुरु हे? गुरु मला आयडिया सुचली मला बँडेज बांधायची अरे, ऐकून तुझी घे. आयडिया नको मला नको 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 अरे बाबा ऐकून गेला काय मी बराच वेळा शहरात जातो आणि काय आणि करतो तिकडून तिसरा डोळा घेऊन येतो तिसरा डोळा म्हणजे तिसरा डोळा म्हणजे ते तुला नाही करायचं फोटो काढतोय चला रडू नका रे चला कॅमेराकडे बघा कॅमेराकडे बघा हा चला रेडी फोटो दिसला चला कॅमेराकडे बघा चला फोटो काढतोय रडू नका रेडी बाजूला हो बाजू खाली बसा चला रेडी अरे अरे तो
खुर्चीत बसलेला माणूस हसतोय बघ तो. अरे तो मेलाय आलेल कसा तो मेलाय. अरे मेला कोण हा ना? हा मेला ना? मग तू कशाला हार घातलास? हार काढ, त्या मूर्त्याच्या गळ्यात घाल. तुला अजून हार घालून फोटो काढायला अवकाश आहे. चला चला, रेडी रेडी, रडू नका, स्माइल प्लीज. अरे हसू कसा बाप मेला अरे तुला हसायला नाही सांगत, त्या मूर्त्याला हसायला सांगतोय मी. स्माइल प्लीज, रेडी, 1 2 3. चला आता फोटो काढलेला आहे मी, रडू नको, फोटो काढलेला आहे मी. तू मोठा कर, घरात लाव, लोकांना कळणार सुद्धा नाही तुझा बाप मेला आहे म्हणून. चल 50 रुपये काढ. आणि फोटो तेराव्याला घेऊन जा आणि आता रडायला सुरुवात करा. चला रडा रडा रडा. वा छान छान. हा, चांगला सूर लागलाय. वा वा, क्या बात आहे. नमस्कार. नमस्कार. कोणाचा फोटो काढायचा आहे? बाबाचा, आजीचा, आजोबाचा, कोणाचा? नाही नाही, आमच्या गुरुसाठी. गुरुसाठी. मरून किती वेळ झाला? काय हो, मेला नाही जितका अजून. इथं आहे, मग नाही जमायचं. अहो, का पण हा, मग नाही जमायचं. मी डेड बॉडी स्पेशालिस्ट फोटोग्राफर आहे. फक्त मूर्त्यांचे फोटो काढतो. स्टडी फोटोग्राफर चित्रही. 1000 रुपये मिळतील. 1000 रुपये? हा. पुढाऱ्याच्या प्रेताचे फोटो काढले तरी पण कोणी देत नाही 1000 रुपये. कुणाचा फोटो काढायचा आहे? पोरीचा. पोरीचा? म्हणजे काय, अशा उघड्या पोरी आंघोळ करताना. नाही मग नाही जमायचं. ब्ल्यू पिन नाही. अहो, गुणू, ब्लॅकच काढायची आहे. ब्लॅकच हा. आहे. 1000 रुपये. 1000? 1000 रुपये. 1000? 1000 रुपये. कोणतरी ऐकल. हा. चला चला, कुठं जायचं? हा, आमच्या गावात. हा, चला चला चला. सारखी कमळी, पोळासारखी मेरी आणि सवळ्यातली नली, ह्यांच्यापैकी कुणाच्या मांडीवर जतीजळ आहे हे जर कळलं असतं तर लग्न लावून मोकळा झालो असतो. बापरे, एडी आली. हे नाम्या, माझ्या हत्तीला या कापडाचा ब्लाऊज शिवून दे ना. चल, हत्ती कधी ब्लाऊज घालतो काय? येडपट कुठली? दे ना, दे ना, दे ना. येडपटच आहे. मला एडी म्हणतो, तू एडा, तुझी आई एडी. आयला पाटीत मारली कैचीने, हसते दात काढून येडपट. काय रो? इतकंसं लागलं तर एवढं काय वळतो? कसं? अगं त्या येड्या सुंदरीनं कैची फेकून मारली. बरं झालं पाठ होती, नाही तर छातीत घुसून आर पार गेली असती. येऊ का मग? हळू तुझ्या जागी अनिल कपूर असता तर एवढं लागून सुद्धा हसला असता. हसला असता. सिनेमातली कैची खोटी असते, त्याने फक्त प्रोड्युसरांचे खिसे कापले जातात. हिरोला काही होत नाही. काय रे, अनिल कपूरचं काय लेटर बिटर आलं होतं का? लेटर काय घेऊन बसलीस? तो स्वतः येणार आहे भेटायला इथं. खरं? अगं, कालच मला त्याचा फोन आला होता. खरा? ए मग तू त्याला माझ्या घरी घेऊन येता? मी त्याला छान छान खायला करून घाली, त्याच्या केसावरून हात फिरवी. हे बघ, सारखं सारखं माझ्या पुढे त्या अनिल कपूरचं नाव काढत जाऊ नकोस. मी तुझी बोलणार नाही का? अरे अरे, असं रागवतोस काय? ए नाम्या, तुला जेलसी वाटते काय? मला काय वाटतं ते सोड, पण त्या अनिल कपूरच्या मनाचा काही विचार केलास की नाही? त्याला असल्या गोष्टी आवडत नाहीत, पोरीनी लगट केलेल्या. होय? माय गॉड, मग त्याला काय आवडतं ते सांग, मी करते. त्याला की नाही माझ्याशी दोस्ती करायला आवडते. माझे दोस्त त्याला आवडतात. खरा? आय लव्ह यू नाम्या, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सांग अनिल कपूरला तू मला खूप आवडता. पण मला नाही विचारलं तुला काय आवडतं ते. सांग तुला काय आवडता, मी तुला आत्ता आणून देता. जती जळ ते कुठे मिळतं? मिळत नाही, शोधावं लागतं. आता तुझी परवानगी असेल काय तर. माझी परवानगी? मेरी, हा फॉल कुठे लावला ग? किती लांब लावून ठेवला. तूच लावलास काय? तरी हाकिनी असं थोडा वर पाहिजे. आणखी वर. तिला थंडी लागत होती. चला या आमच्या गावात. चला. मुलगी कुठे रे? मुलगी मुलगी गावात, इथे कुठे? गावात आहे. हा. चल मुलीचे फोटो काढायचे. काय? तिरडी. ते बघ, तिरडी. तिरडी. अहो, तिरडीचे फोटो, पोरीचे फोटो काढायचे तू. ओ, चित्रेश. ये. छान छान छान, मुलगी पसंत आहे मला. मग नक्षत्र आहे. चालेल. मग आता देण्या घेण्याच्या बोलणी करू. देण्याचं नाही, फक्त घेण्याचंच बोला. येण्याचं म्हणजे काय? हुंडा वगैरे काही सुद्धा नको. नको. लग्नाचा होणारा खर्च आम्ही करू. तुम्ही मुळीच करू नका, तो
रुपयांचं माझ्या मुलाच्या नावाने जमा करा. म्हणजे काय, माझा मुलगा मुंबईला असतो, त्याला एक फ्लॅट घ्यायचा आहे म्हणून म्हटलं. अरे वा रे आजोबा, लग्न तू करणार आणि संसार तुझा पोरगा थाटणार. त्यासाठीच तर बोहल्यावर चढतोय. आता ह्या वयात भोल्यावर चढायचं नाही, मग शिर्डीवर चढायचं. काय म्हणतोस? राम बोलो भाई राम. अरे पण नाम्या तू कशाला मध्ये बोलतोयस? नाम्या तू गप्प राहा रे. तुम्ही गप्प राहा. सोन्यासारखी पोरगी कोळशाच्या खाणी ढकलता. थू. हा कोण मध्ये उपट सोंब्या? ए उपट ठोंब्या, चष्मा काढून फेकून देईन. आलाय मोठा लग्न करायला हा. मास्तर मास्तर, हे काय ठीक नाही. हे सोन्यासारखं स्थळ तुम्ही हातचं घालवताय. हे काही अरे बरं नाहीये. जा रे. तुझ्यासारखी 56 स्थळ वृद्धाश्रमात मिळतील. तुम्हालाही तिकडे पाठवीन. अरे मुलगी जड झाली असेल ना तर विहिरीत ढकला. पण असल्या म्हाताऱ्या कोताऱ्या हुंडा मागणाऱ्या कुत्र्याच्या गळ्यात बांधू नका. कुत्रा कोण? मी कुत्रा? मग काय अस्वल? अरे हाड 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 केकाटत गेला. 14 इंजेक्शन घ्यायला पाहिजे. नलू रडते बिचारी, म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधताय ना म्हणून. मामी काळजी करू नका, मी आहे ना. हे स्थळ घालायला आग लागली नशिबाला. उगी उगी नलू रडू नको. तुझा बाप आहे तसला, म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधतो ना. मी असताना तू काळजी करू नकोस, मी आहे ना. आपण तो काय करू, जतीजळ बघू. म्हणजे काय, लग्न करायला मोकळे. तोंडात काहीतरी गेलं माझ्या, माती फार झाली इकडे. नलू रडू नको, मी आहे ना. काय चाललंय नाम्या? डोळे पुसत होतो, दिसत नाही का? तुझे पण डोळे पुसू आता. नीट पोस हा. नाहीतर तुझा डोळा फुटत्याल. का? पाटील लवकरच येत्यात सुटून. हा हा हा, येऊ देत. हम्म. फोटो काढा. अरे बघ तर खरं, असा फोटो काढतो की तू बघतच राहशील. 2 मिनिटं थांब, नंतर पोझिशन बघ रे. बाबू मला फोटो नाही बघायचा, चिड बघायचा. तीळ बघायचंय. हा. यानं कशाला मारलं? बरं झालं माझ्या हत्तीला मारलं. बरं झालं बरं झालं. ए नाम्या, चोळी उसवली बघ रे. वाटलंच मला. अगं त्या दत्त्याचं कापडच तसं असतं बघ. अगं मी व्यवस्थित माप घेऊन शिवली होती, अशी कशी फाटली? थांब, काळजी करू नकोस, माझ्याकडे सुई आहे, घेऊनच फिरतो. कधी काय होईल सांगता येत नाही. ऐक, काय झालं? चोळी बरोबर कातडी पण शिवतायस की काय? तू इतकी सुंदर आहेस का नाही की माझ्या कातड्याची चोळी करून तुला घातली पाहिजे. बस बस, एवढी काय मी सुंदर नाही. अगं अगदी कोवळ्या नारळावानी आहेस बघ. चेष्टा करतोस माझी? तुझ्या काळ्या शपथ, एवढी मी तुला आवडते? खूपच आवडतीस बघ. असं काय रे पाहिलंस माझ्यात? अजून काहीच बघितलं नाही ना. तेवढं एकदा बघितलं की काम झालं बघ. तू जतीजळ दिसला की काम झालं. जतीजळ म्हणजे काय? जतीजळ म्हणजे सौंदर्याचा रबर स्टॅम्प. ती इतकी सुंदर दिसतीस की अख्ख्या गावामध्ये तुझ्यासारखी सुंदर पोरगी नाही. तुझा सगळेजण चेहऱ्यापासून वर्णन करतात, मी पायापासून करू? लाजली म्हणजे कर. तुझा पाय, तुझा अंगठा म्हणजे अंगठा, तुझं हे. माझी सुई कुठे गेली? सुई कुठे पडली तू? हो फोटोग्राफर, फोटो काढा ना. बोर्डाकडे बघितलं आणि काय बघताय? तुला खरं सांगू का, तर आजपर्यंत इतक्या प्रेतांचे फोटो काढले रे, पण इतके सुंदर पाय खरंच कधी बघितले नव्हते. काय सुंदर आहे. हो फोटोग्राफर, पुढचा ना जिवंत बाई आहे. काय हा जिवंत बाई आहे? मग? चल सुरू करतो. काढा काढा काढा. 1 2 3. हो काय चाललंय काय? हा बाजूला हो रे, तू बाजूला हो. हे फोटोवाल्या काय फोटो बिटो काढतो का काय? हो, तुमचा काढायचा आहे का? पत्ता सांगून द्या, मेल्यानंतर निरोप पाठवा, मी येतो फोटो काढायला. बाजूला हो रे तू. ये इकडे ये. आता काय? ये. सावकाश. काय? चित्रसाहेब सावकाश सावकाश. सगळा बेरंग करून टाकला. कुणावर नेम धरलाय? नेम धरायला ती काय बंदुकी काय राव? जरा बाजूला व्हाव. त्या बाईची अंघोळ आटोपली ना, मला फोटो नाही काढता येणार. अच्छा तिचा फोटो काढताय होय? हो, अंघोळ करताना बाई काय सुंदर दिसते नाही.
कोण दिसते पहिल्यांदा बघतोय मी कोण आहे माहितीये का? नाही माहित नाही. ओळख करून देता. तुमचा फोटो फुकटात काढीन. ती माझी बायको आहे. बायको बायको म्हणजे तुम्हाला मेवणा झाला. ए मेवण्या नाम्या अरे तुझा असिस्टंट कुठे आहे? का काय झालं? हे बघ केवढं मोठं शर्ट शिवलंय. बघू. बरं झालं तुझ्या धोत्राचा खर्च वाचला. ए, हसू नकोस लहान करून दे. भिकारी दिसतोय फार. भिकारी दिसतोय. होय. आधी होताच की. हे बघ तू. काढ काढ, लवकर काढ, लवकर काढ, लवकर होय, काढ. होय. आता नली कमळी मेरी तिघींपैकी कुणाच्या तरी मांडीवर नक्कीच आहे, पण अजून दिसत नाही बघ. बघा नाही तर तिघांच्या बी असायचा. मग मी आलोच. हे लवकर काय ते बघून टाका. चिडके पाटील यायची वेळ झाली या. त्या आधीच काहीतरी करायला पाहिजे. हे घे तुझे शर्ट. नाही तो आपला माणूस आहे म्हणून सांगितलं. नाम्या लगेच करून दिलं. केलं रे मी. नलू नलू अगं अगं पाणी थंड आहे, सर्दी होईल तुला. अगं अगं काय करते? जीव द्यायला काय झालं तुला? मला कोणी पसंत करत नाही, मला मरू दे. म्हणून काय जीव द्यायचा? कधी ना कधी पसंत करते तुला. तू करशील माझ्याशी लग्न? मी करेन ना. खरंच? हो तू खरंच माझ्याशी लग्न करशील? हो पण एका अटीवर. कुठल्या? तुला जतीजळ असेल तर. म्हणजे? चल सांगतो. भिजलेल्या कपड्यात काय चिकणी दिसतेस? ए तुला जतीजळ बघायचा आहे ना? तो कुठे असतो माहितीये का? कुठे? कालच सांगतो. ईशा, लाज वाटते. म्हणजे बघ. थोडं थोडं वर, थोडं वर. अरे सापड्या मध्ये नाही, नाही, बघायचा चान्स आला होता. फोटोग्राफर तडमडला. मी नाम्या. काय रे? काही नाही, अंगावर आज माझ्या पाल पडली. अगं बाई, पुस्तकात वाचलं की पाल पडली तर माणूस मरतो. मग आता काय करायचं? पुस्तकात दुसरं पण लिहिलंय. काय? जतीजळ असलेल्या बाईनी जर आंघोळ घातली तर माणूस जगतो. जतीजळ म्हणजे काय रे? जतीजळ म्हणजे प्रेमळ. प्रेमळ बाईने आंघोळ घातली तर. प्रेमळ बाई म्हणजे माई, काकी, काकू, साबू साबू मग चल, मी तुला आंघोळ घालते. साबू. अगं माझं डोकं आहे ते तबला नाही, वाजवतेस काय? डोक्यावर पाल पडले ना? हा मग ती साफ करतेस. तुझ्या हाताला लागेल तर. आया, 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 केवढं गरम पाणी. अरे अरे पायाची बोट चांगली आहेत. असणारच. पाठीच्या पाठी आहेत. अरे वा, साखळी नवीन आहे वाटतं. सुंदर आहे ना? चांगलीच आहे. आणखीन काय काय नवीन आहे बघू. म्हणला तू. मार मार मार. मरेल मरेल. हळू हळू हळू. मोडली आहेत ना सगळी. चित्र साहेब तुमच्यावर मार खायला येणारच मी. पण लवकर तुम्ही गेलात. बघितलं मला पण नाही आता. आईला कसं उचलायचं? टच्चू! बरं झालं. ये, लवकर ये. अरे लवकर ये. अरुण सर, घे, घे, घे. घे. काय, काय बाजूला? अरे बाबा माझं धोतर सुट्टी केली. इकडे पुढे आंघोळ चालली हे. आता दिवाळी आली की काय जवळ. आपल्याला काय जतीजळ बघायला. मी नामू शिंपी. हा हा, आज बस. मी आले होय आंघोळ करून. लवकर हे. दगड मार. चांगला चान्स झाला तर ते बघायला दगड मारतोय. लाज वाटते का दगड मारायला? काय झालंय काय मला?
आंघोळ केल्यावर तू इतकी सुंदर दिसतीस. माय माय ए, तुला एक विचारू? काय माझ्या मांडीवर जसा तीळ आहे तसं तुझ्या मांडीवर आहे का ग? किती रे बाप्या, लाज नाही वाटत असं विचाराय. म्हणजे आहे. हाय, 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 हाय. काय रे, तुला दवाखान्यात ये म्हणून सांगितलं ना, इथे कशाला कडमडलाय? आता बघ. तो मरेल पेशंट जा लवकर खोकून. हा ब्लाऊज तिला नेऊन दे, कळलं ना? माझ्या हत्तीला ब्लाऊज दे. हत्ती कधी ब्लाऊज घालतो का? ब्लाऊज दे, ब्लाऊज दे, ब्लाऊज दे, ब्लाऊज दे. पडलं. काय झालं? ठीक आहे, मला जिवंत सोडत नाही. तिसऱ्यांदा कंबर मोडली रे. तू मेल्यावर तुझा फोटो काढतो तुझ्या कॅमेऱ्यात. कुणाला एड लागलंय? आम्हाला येड लागले, हा? याला लागले. शिव्या कोणाला देतोस? नाही, शिव्या कुठे दिलं? नाही. हे बघ, तुला मी सावध करायला आलोय. काय काय? पाटील एका आठवड्याच्या आत गावात परत येत आहेत. काय? आठवड्याच्या आत परत येत आहेत. तिथे लवकरच बघायला पाहिजे. काय झालं? तुझे आई बाबा कुठे आहेत? ते दोघे मंदिरात गेले. बरं झालं, देव पावला. इथं बस, इथं बस. 2-3 दिवसात माझे हातपाय तुटणार आहेत म्हणजे? म्हणजे मला मुंबईचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय. बोलणी करायला मला बोलवलंय मुंबईला. हा. म्हणजे तू मुंबईला जाणार? हो, हो. मला सोडून? आता काय मी नाही तुला जाऊ देणार, मी पण येणार तुझ्या बरोबर. तू येणार? मग तुला असले कपडे घालून येता येणार नाही मुंबईला. मग? हे बघ, मी तुझ्यासाठी मुंबईचे खास कपडे शिवलेत. हे घालूनच मी तुला नेणार मुंबईला. हा. आपल्याला मुंबईला जायचंय? लवकर घालून ये. लवकर 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 जा. हा, लवकर जा. ते दिसणार. अगदी पोलिसारखी दिसतोस. मुंबईला गेल्यावर सगळे लोक तुझ्याकडेच बघत राहतील. बरोबर झालं ना? फक्त वापसा झाला का? नाम्या, मेरी 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 काय रे नाम्या, एवढे घाईत कशाला आलो? अनिल कपूर आलो? नाही, पाटील आलाय. म्हणजे हा फ्रॉक घालून बघ, मी तुला नंतर सगळं सांगतो. कशाला? अगं, आपल्याला लग्न करायचं ना, मग फ्रॉक नको का? म्हणजे नाम्या, तू माझ्याशी खरंच लग्न करणार? पण मी ख्रिश्चन. चालेल, मी ख्रिश्चन बिशन काही मानत नाही. मी जाती मानत नाही. जतीजळ महत्वाचा. जतीजळ? हो. नाम्या, तू सारखा जतीजळ का म्हणतो? ते मी तुला लग्नानंतर सांगेन. चालेल? लग्न झाल्यानंतर? आता आलो. हा, लवकर आहे, लवकर आहे ग. इथे नक्कीच सापडणार जतीजळ. देवा, मदत कर रे बाबा. आता माझं काही खरं नाही. नाम्या, मी कशी दिसता? काय सुंदर दिसतेस मेरी. खरंच हा ड्रेस तुला इतका शोभून दिसतो.
मला वाटतं कमरेला थोडा टाईट झालाय की काय. नाम्या कमळे कमळे अरे अरे कमळे नाम्या काय झालंय काय वाघ पाठीमागे लागलाय की काय अगं वाघ लागला असता तर परवडलं असतं पण तू चिडके पाटील माझ्या पाठीमागे लागलाय ग. म्हणजे? तू आज चल तुला मी सगळं काय सांगतो. आज चल इथं बस अरे इथं बस इथं बस. कमळे तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. हे काही विचारणं झालं अगं मी सांगेन ते तू ऐकशील. ऐकेन पण काय बाई बोलल्याचं ऐकणार नाही हा जेव्हा बघ तेव्हा इथं हात लाव तिथं हात लाव वाकून वाकून बघतोस काय काय करतोस काय तू हा आणि माझा ना किंची चालल्या का पळत सुटतोस हा कानाखाली आवाज काढीन. तू आज चल इथं बसण्याच्या लायकीची नाहीस. तू आज चल, आज चल, आज चल, इथं बस, इथं बस. हे बघ मी सांगेन तसं कर म्हणजे आपण लवकर मुहूर्त काढून लग्न करून टाकू. फ्रॉक घाल कशाला मी सांगतो म्हणून. हे बघ आपल्याला लग्न करायचं ना मग मी सांगतो तसं कर. जा लवकर जा लवकर जा लवकर जा. देवा कुठं तरी खेळ असू दे रे बाबा मला वाचव. काय करते फ्रॉक घालते की नाही. हे नाम्या हे आकडे कसले रे लोक कापडावर बेलबुटी काढतात फुलं लावतात हे आकडे कशाला त्याचं काय आपल्याला हा फ्रॉक घालून दिल्लीला जायचं आहे. दिल्लीला स्पर्धा आहे. त्या बाईच्या फ्रॉकवर जास्त शून्य असतील तिला 50,000 रुपये बक्षीस. खरंच हो मग आपल्याला टीव्ही घेता येईल फ्रीज घेता येईल. मी मोजू का ग. मोज 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 इथे नाही इथे नाहीये इथे पण नाहीये इथे 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 पण नाहीये इथे पण नाही इथे पण नाहीये इथे 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 नाहीये इथे नक्की असणार इथे नक्की असणार इथे नाही नक्की असणार इथे 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 मला सोड कमळे मला जाऊ दे कमळे 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 सोड मला जाऊ दे कमळे सोड 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 म्हणतो ना. नाम्या गुरु तुझ्या नशिबात काय लग्न दिसत नाही. त्या ज्योतिषाने आहे ना थाप मारली तुला. ह्या गावात एक तीळवाली पोरगी सापडू नये. अरे तुम्ही माझे मित्र तुम्हाला शोधता येत नाही. अरे अरे तू तुमच्या झेंड्या गाणीवर आता आता काय बाकी करायचं राहिलं. गावातल्या समजा तरण्यापोरींचे फोटो काढून झाले. अरे म्हाताऱ्या बायकांचे सुद्धा फोटो काढले अजून नवा पैसा नाही दिला या माणसाने मला. मला विष आणून दे म्हणजे सुटशील. असं कर माझे फोटो काढून रेल्वे स्टेशनवर वाट. समधे ग्रह एकाच घरात जमलेले दिसतात. काय रे किसन्या काय झालं. हा आमचे गुरु आजारी आहेत. हा आजारी आहेत का येत आहेत. पाटील औषध घेऊन येत आहेत. हे घ्या कापड पाटलांचं 2 सादर शिवायचं आहेत. एवढ्याच्या कापड्यात 2 शर्ट शिवायची. काय आहे हे हे तुमच्या रासलीलेचं पुरावं. नीट बघून घे. पाटील आल्यावर बघायला डोळं जाग्यावर राहायचं नाही. काय तर बघूया. त्याला मस्त फोटो आहेत. कुठे काढले. मीच काढले मस्त आहेत. मीच काढलेले आहेत. यांनी तुम्हाला एक नवा पैसा नाही दिला. ज्यांची फोटो काढायची परिस्थिती त्यांचे फोटो काढले. आणि आमच्या गुरुला बोल का कायची कुठे काय करायचं कळत नाही. मी पोरीच्या मांडीवर तीळ नाही तीळ शोधायचा तर गावात पाटील आलाय. काय करणार. हे गाव सोडून दुसऱ्या गावात गेलो तर नक्कीच तीळवाली पोरगी सापडेल.
बघू सापडली तर. जती जळ शोधायला जातो मी, जती जळ शोधायला जातो मी, दुसऱ्या गावी, दुसऱ्या गावी, दुसऱ्या. दुसऱ्या गावी कशाला, आपल्याच गावात सापडली. गेला गुरु गेला सोडून गेला आपल्याला सोडून गेला आता कसं होणार आपलं? तुझ्याकडे बघून दिवस काढून हळूहळू झपाटलं की काय? सकाळपासून बरा होता गाव सोडून गेला होता ना पण. अरे सकाळी सामान घेऊन बरोबर गेला येताना येड घेऊन आला हा बघ होय, होय. याला नक्कीच हळूहळू झपाट. नाही, मला सापडला. कोण? आग्या येतात. तू इथं असताना तो बाहेर कसा सापडल? आगे येत आहे, मला तीळ सापडला. आता मी राजा होणार. या प्रधान आणि मग कापडवाला. सेनापती, सेनापती, वय, 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 शेणापती. सेनापती. अरे ये पण तीळ कुठे सापडला कुठे सापडला? शाळेच्या पल्याड एक वाडा आहे, त्याच्या चरटा माग. काय रत्या? कोण रे ती? नाव काय तिचं? अरे बाबा तिचा नाच सोड. अरे पण का? अरे त्या वाड्यात राहायला आलेली नवीन मास्तरी नसल. मास्तरीन होय. नाव काय तिचं? सुजाता. सुजाता. होय. सुजाता माझी राणी, राणी. माझं ऐक. आता मी कुणाचं ऐकणार नाही, सरळ जाणार आणि तिचा हात धरणार. आणि जन्मभर भीक मागणार. या माझ्या हा म्हणजे अरे म्हणजे माझा ऐक ती कुठं राहते माहितीये का? वाड्यात राहते. कुणाचा वाडा? कुणाचा? चिडके पाटलाचा. हा चिड. नाम्या ते लवकर बाहेर ये, नाम्या अरे मी इकडे यायला येणं कुठं बघतोय? ए, केला हात मागे, बाहेर, 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 गांडूळासारखा हात देतो. मी काय म्हणतो, माझा यायला कामाचं काय झालं? बेस्ट एकदम हा. तर त्याची माहिती खरी आहे हा. ती मास्तरीन गावात आली आहे ती टेम्परवारी आहे हा. तिचं नाव सुजाता कळलं? आणि पाटलाच्याच वाड्यात राहती यायला चांगला सोन्याचा हांडा गावला, तो मी सापाच्या बिळात. हे बघ नाम्या तू असं कर बिळ बुजवू. पाटील समर्था हा. आणि सांग हा. चिटलं हे करतो तू कुठल्या भाषेत बोलला? रागाला मलाच काय मी काय मला म्हणतो. समजेल असं काहीतरी बोल. सांग हा. सुजाता हा. तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी जाऊन सांगतो, हा. सुजाता मी तुझ्यावर प्रेम करतो की लगेच पाटील कोपऱ्यातली कुऱ्हाड उचलणार, माझ्या मानेवर मारणार, मुंडक इकडे थड तिकडं. होणार. तू मुंडक घेऊन घरी ये, देवारात ठेव आणि त्याची पूजा कर. नारायण महा तुझ्या माझ्या मरणावर उठलाय, माझ्या मशिनीवर डोळा होईल तुझा. तुला धावतो बरोबर. तुझ्या माझ्या- पाटील काय नाही, चेपत होतो चेपत. आई तुझ्या आईला फसवतो काय? तुझ्या आई लागलं. गावाची काय खबर बात? या 6 महिन्यात गावात काय काय घडलं? आता या 6 महिन्यात बघा, यशोदाबाईच्या म्हशीला रेडकू झालं, पिऱ्या भिलाची बायको 5व्यांदा गरबार आहे, कमळीचा अद्याप लगीन जमलेला नाही, आणि मारकुटे मास्तरांची नली जवान झाली आहे पण तिचं अजून लगीन जमलं. हा, आणि सांगायचं राहिलं बघा, त्या नाम्यानं आणि दत्त्यानं भागीत धंदा सुरू केलाय आणि तो नाही पाटील, भागीदारी धंद्यात बरं का, पण त्याचा आणि माझा काय बी संबंध नाही. हे हलम्या, हे बाबा, अरे तुला तुला हात जोडतो, पण नाम्याबद्दल पाटलाला काय बी सांगू नकस. अरे आता कुठं माझा धंदा सुरू झालाय. हे बघ, पाटलाला यातलं कळलं ना तर नाम्याचं डोकं फोडील आणि हात तोडील. लई नुकसान होईल बघ माझं. त्याला मी काय करू? पाटलाला सत्य परिस्थिती मी सांगणारच. अरे बाबा तुझं पाय धर तू. लवकर धार धरायला हात राहणार नाही जाग्यावर. हा, पण माझा काय कसूर? कसूर साला
तू त्याचा पार्टनर, ऍक्शन त्याची आणि डायरेक्शन तुझं. तसं नाही रे हनम्या, हे घे 100 रुपये. तू काय मला लाच देतो का? तसं नाही, तुला नाही रे. अरे तुझ्या घोड्यासाठी. तुझा घोडा दुबळा झालाय ना व, म्हणून त्याच्या दाण्या घे ना घे. घे. ठीक आहे, भाड्यासाठी म्हणून घे तू या. कृष्ण्या, तुझा गुरु कुठे आहे? कुणी माझ्या अंगावर दगड मारला, कुणी मारला दगड? तू आहेस होय? मला वाटलं दगड आला का काय. तू लपला का होता? किडके पाटलाला घाबरून. राम्या, आता घाबरायचं काय बी कारण नाही. म्हणजे वय त्या हनम्याच्या तोंडात 100 रुपयाचा पलिस्तर लावून आलोय. काय सांगतो, लय बेस काम केलंच रे दत्तू. किसन्या, हे किसन्या, धुतलेल्या कपड्याला पण वास मारतोय. आईला जरा आंघोळ करत जा. एक गोष्ट लक्षात ठेव, सगळी कामं करून ठेव, मी जरा बाहेर जातो. काय झालं? सगळा घोटाळा झाला हा. काय झालं? काळी मांजर आडवी गेली. ही मांजर होय, ती गरबार आहे. तुला कोणी सांगितलं? आमच्या बाजूला राहते. अरे बोक्या, अरे माझ्या आजीने सांगितलं. तिला गरबार करायला. अशी मांजर आडवी गेली ना, फुल लाभदायक असती. काय सांगतोस काय? गावातल्या सगळ्या मांजरी गरबार होऊ देत. आईला समजून काम माझ्यावर टाकून जा. काही नाही, गरबार मांजर आडवी येऊ दे ना, ते बिन गरबार येऊ दे. मी आज सुजाताला भेटणार म्हणजे भेटणार. बापरे, ती पांढरी मांजर आडवी येते की काय? 5 पावलं मागं जावं, नाहीतर आपलं काम नाही होणार. नाही 2, 3, 4, 5. चला नाम्या, ना ए नाम्या, ऐकाय नाही का आलं तुला? मी जरा घाईत आहे, मी जातो. तुझी नेहमीची घाई असते पळायची, पण आज त्याला मी तशी जाऊ देणार नाही ना. कशी? कुठे नेणारस तू? चल माझ्या बरोबर कुठं? देवळात. हा देव, एवढ्यात? अजून कुठे आपल्याला लग्न करायचंय? लग्न करायला नाही रे, मग प्रदक्षिणा घालायला. प्रदक्षिणा घालायला ठीक आहे. एक काय 10 घालीन तुझ्या बरोबर. चल. 10? अरे 1000 प्रदक्षिणा घालायचे तुला. 1000? बापरे, मी मेलो. मग असं काय रे करतोस नाम्या? हा? मला की नाही हा? एका ज्योतिषाने सांगितले, काय? आजच्या दिवशी ज्या बाईचं नवऱ्यानं हा? गावाच्या देवीला 1000 प्रदक्षिणा घालेल, तिला एकदम जुळे मुलं होतील. डोळे मुळे होती. तुला काय ते बोलायला डोळे मुळे होती? 1000 प्रदक्षिणा मला घालायला लागणार आहेत. मी काय म्हणतो, या वेळेला 500 भागवूया, म्हणजे एक होईल. पुढच्याला ए, 500. चल ना नाम्या, या वाकला देवळात कोणी बी नसल. म्हणूनच भीती वाटते तुझी मला. चल ना, चल माझ्याबरोबर, ते काय बी नसेल, ते चल ज्योतिषाला माझ्याबरोबर. दाखवतो. काय गुरु, झालं का नाही काम? किसन्या, तू म्हणला होतास ना गरबार मांजर आडवी गेली की दिवस चांगला जातो म्हणून. बघ, माझी आजी सांगायची. आजी सांगायची त्याला झाडू दे. काढ बाबा, थकलोय कचरा काढ. अरे पण दादा, हे काय काळा बोका आडवा गेला की त्याला 50 फटकं मारायचं, असं माझ्या आईने सांगितलं. आईने सांगितलं. माझं 50 रुपये दे. 50 रुपये पाहिजे. अरे माझं नाही रे, हनम्याने दिलेलं. असं सांग की सर, हनम्याचे पैसे म्हणून जा, जाऊन त्याला 50 फटके मार. बर. हा तू तुझ्या एक किसन्या, काय रे शाळेत जाऊन येतो. शिकायला नाही रे बाबा, शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्मचं माप घ्यायला ऑर्डर मिळालं ना मला. तू काम करून ठेव. तू कुठली मांजर म्हणायची आता? तुमचं काय काम आहे आता? 2 ब्लाऊज शिवायला टाकायचे होते. 3 दिवस लागतील. प्रत्येक ब्लाऊज मध्ये 10 रुपये. चालेल काय? काय 10 रुपये? Yes. अहो मुंबईत सुद्धा कमी घेतात. मुंबईतली माणसं गावात आले की खाऊन खाऊन मासतात. 4 टाके जास्त घालावे लागतात. मी प्रत्येक ब्लाऊजचे 4 रुपये दे.
गावच्या टेलरला एवढी शिलाई खूप झाली. गावचा टेलर म्हणून हिणू नका. आम्ही जे पायाने शिवणार ते मुंबईच्या टेलरला हाताने शिवता येणार नाही. काय ते लवकर सांगा, मला बरीच काम आहे. काय बोलला? खरू ते हा असं बोल की. मला सांगते ते लवकर बाप लवकर बाप. या इकडे. अरे आम्हाला सांगतायत मोठमोठ्या नटांची 9. आमच्या दुकानाजवळ एवढी गर्दी असते 17. त्याला तोंड देता देता नाकी 12. 9. गळा 22. मला एवढा मोठा गळा नकोय. 13 ठेव. आणि काय सांगायचं असेल त्याला सांगा, कळलं? अरे याला रिसिप्ट दे. आता बाई भेटते की नाही कुणाचं? काय टेलर आहे का मशीन गन? सतत तोंड हलवतच असतो. तोंडाच्या ऐवजी हातपाय हलवले असते ना तर अशी शर्ट घालायची पाळली नसती. तर नाव सांगा. सुजाता. सुजाता. तू या मुलानो सुजाताबाई कुठे माहिती का? नाही तुला रे? नाही तुला पण नाही नाही बाई कुठे माहित नाही. काय करतात? चांदोबा चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का? बाई उशीर आलायस ना? उभा राहा. मी काय म्हणतो बाई, उठा बशा काढ. मुलांनो आता धडाकडा पाहू. चला वाचायला सुरुवात करा आणि हा म्हणा. रामाने धनुष्य उचललं. रामाने धनुष्य उचललं. रामाने रामाला किती वेळा धनुष्य उचलायला लावताय? रामाने धनुष्य उचललं आणि त्याचं लगीन सुजाता बरोबर झालं. सुजाताशी नाही सीतेशी. हा? तुम्ही कोण? मी रावण. अरे मग मी नाम्या शिंपी. मला ते सुजाताबाईंना भेटायचं आहे. मीच सुजाता. तुम्ही सुजाता सगळीकडनं सुजत जात आहे. काय आहे? काय मध्ये आलं? तुम्ही इथं काय करताय? काय झालं? मी त्या मॅडमना म्हटलं सुजाताबाई कुठं राहतात, त्यांच्याकडे काम आहे. त्यांनी माझ्या गावाला नकाशा काढला. त्या भूगोलाच्या वयात का गोल गोल. त्यांचंही नाव सुजाता आहे आणि माझंही नाव सुजाता आहे. काय तुमचं कुठल्या सुजाताशी काम आहे? पाटलाच्या ऑर्डर कोण राहत आहे? मीच. तुम्ही बरं झालं तुम्हीच निघालात. त्या निघाल्या असं तर माझे वांदे झाले ते. काय? अहो तुम्ही काय बोलताय का? मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. हा या. तुमचं नाव काय? नामदेव. सगळी लोक मला प्रेमाने नाम्या म्हणते. माझ्याशी काय काम होतं? ते जज जरा जती जळ जबा जय जच जरा जग जात. तुम्ही साऊथ इंडियन आहात का? नाही मी मराठीच आहे. असं. मग हे मध्येच कुठल्या भाषेत बोललात? ते जिब जज जड झाली. हो का? मग थोडं सावकाश बोलत जा. हो मला तुमच्याकडून मदत पाहिजे. आणि मदत म्हणजे अशी की मला ही मदत नको. मला ट्युशन पाहिजे, शिकवणी प्रायव्हेट. ट्युशन? कुणासाठी? माझ्यासाठी. हा? का नाही मिळणार? अहो तसं नाही, मला वाटलं तुमच्या मुलासाठी. मुलगा कसा होणार? अजून लगीन नाही झालं माझं. यासाठी तर खटपट चालली आहे माझी. म्हणजे मी आहे 4थी फेल. आता तुमच्यासारखी बायको. काय? म्हणजे तुमच्यासारखी शिकली सवरलेली बायको मिळवायची म्हणजे ट्युशन नको का? ठीक आहे, मी शाळा सुटल्यावर 4 मुलांना शिकवत असते, तेव्हा तुम्ही पण येऊन बसत जा. नाही मला तसली ट्युशन नको. मला की नाही प्रायव्हेट ट्युशन पाहिजे. नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी प्रायव्हेट ट्युशन देत नाही. आणि त्यात तुमच्या वयाच्या विद्यार्थ्यांना तर मुळीच नाही. बाई असं काय करते? मी तुमच्या पाया पडतो पण मला ट्युशन द्या बाई. अहो, मी पाय सोडणार नाही तुमच्या बाई. मला ट्युशन द्या बाई. ठीक आहे, मी विचार करते नंतर चालेल. थँक्यू बाई थँक्यू. बाई तुम्ही सकाळी येऊन भेटलात ना, संध्याकाळी परत आणि मला घरी येऊन भेटायला सांगितलं होतं. ब्लाऊज आणले तुमचे. हे काय ब्लाऊज त्याची जागा आहे? त्याचं काय कुठलं बी काम हातात घेतलं ना ते पूर्ण केलं बिगर चैनच पडत नाही मला, म्हणून आलो. ठीक आहे, 20 रुपये द्यायचे ना? नाही फक्त 10 रुपये द्या. मुंबईला कुठे घेतात एवढे पैसे? काय? 2 ब्लाऊजचे फक्त 10 रुपये? 10 रुपये. आणि हे काय? ते अजून 2 कोणाचे? चुकून आणलेत की काय? नाही मुद्दामून तुमच्यासाठी शिवले. माझ्यासाठी? होय. पण मी तर 2च सांगितले होते. मी 4 शिवले. का? शेप चांगला वाटला म्हणून. यू रास्कल,
लाज नाही वाटत असं बोलायला? काय झालं स्टुपिड इडियट. बाई हे ब्लाऊज घेऊन जा. कोण घालणार बाई? बायकांची कसं बोला कळत पण नाही. आयुष्यभर ब्लाऊज शिवत राहणार. अरे किसन्या. कोण दत्त्या? ये अरे बाबा हे तुझा गुरु कुठं आहे? अरे तू दुपारचा बाहेर गेला अजून परत नाही आला. त्याला म्हणावं त्या हानम्याचं तोंड बंद करा पाय. माझं 200 रुपये वाया गेलं. ते पैसे कधी देणार? अरे धीर जरा 1000 रुपये पर्यंत दे म्हणजे एकदम द्यायला बरं. वय माझ्याकडे पैशाचं झाड आहे ना मग. हे बघ त्याला म्हणावं नाम्या ना हनम्या दोघांना म्हणावं काय ते बघून घ्या. आणि मात्र यापुढे पैसा बी देणार नाही म्या. अरे अरे या रातच्या वक्ताला सुंदरी कशा पाय इकडं? आता ती काही येते कधी किसन्या माझ्या हत्तीला मागल्या अंगाला बांधून ठेवले. चल ना बाहेर लई काळोख आहे. मला भ्या वाटती एकटीला. चल ना माझ्याबरोबर. चल ना. काय ग हे एडी? मला येडी म्हणतो. अरे बाप. चल ना किसन्या. अरे बरं चल. हे पत्र नेऊन बाईने दे. सरला त्यांना पाठवून दे. मी आलो. काय हे चिठ्ठ्या बिट्ट्या कसल्या देत आहे? तुम्ही माझ्यावर रागावलात ना म्हणून माफी मागायला पत्र लिहिलं. शी काय हे कोंबडीच्या पायासारखं अक्षरा? काय कुणी हात धरून गिरवायला शिकवलं नाही ना म्हणून. आणि हे तुमचं शुद्ध लेखन. अशुद्ध लेखन आहे नुसतं. नाही मी काय म्हणतो पण काना मात्रा स्वल्प विराम पूर्ण विराम कशाचा काही संबंध नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्ही शिकवा ना मला. ठीक आहे उद्यापासून या पण नीट तयारीनिशी. काय चालेल चालेल. थँक्यू. बंड्या कोण बंड्या? अरे नाम्या तुझी एवढीशी पॅन्ट. एवढंच कापड मिळालं मला. माझ्या हत्तीला शिवून दे ना पॅन्ट. तुझ्या हातीला केवढं कापड लागेल माहिती आहे का? पडली ट्युशनच्या पहिल्या दिवशी आपण शकून झाला मला. काय रे नाम्या? काय नाटका बिटकात काम करतोस की काय? हा कसला डेरेक्ट शिवलाय? याला युनिफॉर्म असं म्हणतात. तुझ्या त्या बाईंनी सांगितलं शाळेत जाताना युनिफॉर्म घालून जायचं. त्यांची मला प्रायव्हेट ट्युशन आहे. प्रायव्हेट? तशी प्रायव्हेट नाही तशी पब्लिकच ट्युशन आहे. आपले उशीर झाला तर बाई मारतील. मी जाऊ? थँक्यू. तेवढ्याशा जागेतून जायचं. जाऊया बाबा. बाई ओ बाई. हणम्या याच्यावर नीट नजर ठेव. त्याच्यावर ना माझं 2 माझ्या घोड्याचं 2 4 डोळ्यांनी नजर ठेवतो. बाई मी आलो बाई. बाई बाई आंघोळीला गेल्या वाटतं. बायकांना वेळ लागतो आंघोळीला. इथे ते दिसतोय. बघूया बघू. काय बघताय? काही नाही त्या जरा शोधतोय. आपलं ते धूळ साफ करतोय. फार झाली नाही धूळ. बाई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व तयारीनिशी आलो. एवढी युनिफॉर्म पासून तयारी करून यायला सांगितलं नव्हतं मी. शाळेचं शिक्षण घ्यायचं तर युनिफॉर्म पासूनच सुरुवात केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला शाबासकी देताना लाज वाटणार नाही आणि मला पाया पलताना कसं वाटणार नाही. ते ठीक आहे तसलं काही करू नका. मी बसलो बाई. बसलो. तुम्ही बसा. कितवी पर्यंत शिक्षण झालंय तुमचं? मी 4थी नापास झालोय. वा. तसा मी हुशार होतो पण मास्तर नंतर माझं कधी पटायचंच नाही. काय व्हायचं मास्तर माझ्या बाकाजवळ आले ना की त्यांचे धोतरच पाठायचं. त्यांना वाटायचं मीच कंपासनी पाडलो म्हणून त्यांनी मला 2री 2दा 3री 3दा आणि 4थीत एकदा नापास केलं. का 4थीत एकदाच का? नंतर मी शाळा सोडली ना म्हणून. बर कुठली कविता वगैरे येते? मला देशभक्तीपर गीत येतात म्हणून. चूल आम्ही चल डाल आम्हाला काय कुणाची भीती. ओ दे तोन धर्मापायी प्राण घेतले तिळ हाती. तिळ हाती नाही तळ
हाती. तिळ हाती. पुन्हा तीळ हाती? हा तीळ कुठून आणलात मध्येच? काय सांगू बाई तुम्हाला, मला जली काष्टी पाषाणी तिळ दिसतो. ठीक आहे पाढे येतात का? येतात ना, मला शोलाचा पाडा अर्धवट म्हणता येतो. नशीब माझं. म्हणतो चोला एके चोला, चोल दुने 32, चोल त्रिक 36, चोल चोक 3. नाम्या, तुम्ही पाढे म्हणताय का मेजरमेंट करून दाखवताय? माझा धंदाच तो आहे, त्याला मी काय करणार. ते म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. बरं ठीक आहे. अजून काय करता येतं? हो, मी सिनेमा बघतो. कुठली म्हणतात, तिल तेरा दिवाना, तिल दिया दर्द लिया, तिल देखे देखो. ते सगळे हिंदी झाले. मराठी? हो, तिळगुळ घ्या गोड बोला, तिळा तिळा दारुगड, कुठं कुठं शोधू तिळा, तिळा वाचून कलमेना. अरे राम, तिथे सुद्धा तीळ आहेच का? मी काय करू मग? माझ्याकडे प्रायव्हेट ट्युशन घ्यायची असेल ना, तर ही असली बाष्कळ बडबड चालायची नाही, सांगून ठेवते. उद्या हा धडा वाचून यायचा. मी यातले प्रश्न विचारीन आणि उत्तर आली नाहीत तर या छडीने चांगलं चोपून काढीन. बघताय काय वेड्यासारखे? घरी जा, घरी जाऊन अभ्यास करा. बाई, एक सांगू, तुम्ही माझ्या शिक्षक आहात, मी तुमच्या विद्यार्थी आहे. बरं मग तुम्ही मला आहो जाओ का कळता? आले तुले करा ना. काही नको. ट्युशन एवढी प्रायव्हेट करायची नाहीये मला. चला पळा. तिळा कुठे आहे? तिळा पुस्तक. तिळा तिळा भागलाच का? बाईच्या म्हणजे लपलाच का? तिळा तिळा भागला. नाम्या, काय करते रे? आमटी करतोय. मेरी तू आली. एवढा अँग्री व्हायला काय झाला? अँग्री नाही, हंगरी झालोय. हंगरी तुझ्या प्रेमाचा भुकेला. चल भूक आपलं बोल. काय झालं? सूट शिवायचा. वडील आले वाटतं गावावर ना? वडिलांसाठी नाही रे बापा, मग? आपल्या खुवासाठी. अरे वा वा वा, मी सुटलो. कोण आहे तो नक्की गो? तू रे? मी गेलो. हे बघ, हा? हा सूट हा? आपल्या वेडिंग मध्ये तू घालायचा. म्हणजे माझं वेल्डिंग होणार बहुतेक. आवा डॉक्टरीन बाई. आलं हे फेसकाट आलं आणखी. या तुमचीच काय वाट. डॉक्टरीन बाई, कशा आहात तुम्ही? बरं हाय. ए नाम्या, नाम्या, ए नाम्या, हे मंगळसूत्र कसं आहे रे? हे मी काय सांगणार, मी काय सोनार आहे थोडं. मी आहे टेलर, यू टेलर. काय गो, मंगळसूत्र तुमच्यात लग्नानंतर घालतात ना? मी बी लग्नानंतरच घालणार आहे, म्हणजे पुढल्या महिन्यात. हाय, माझं पण वेडिंग पुढच्याच महिन्यात आहे. लग्न माझं लग्न पुढच्या महिन्यात आहे. हो, म्हणून हा बघ, मी माझ्या नवऱ्याकरता सूटचा कपडा घेऊन आले. मग ते मंगळसूत्र कधी शिवायचं? आपलं ते कोट कधी गळ्यात घालायचं? कोट गळ्यात आणि मंगळसूत्र शिवणार? नाम्या, तू मॅट तर नाही ना झाला? मॅट झालो नाही, पण होणार बहुतेक. तुम्ही तर हे बघ, हा सूट तू परवापर्यंत शिवून घालून बघ. हो. अगं, तुझ्या नवऱ्याची सूट नाम्या कशाला घालून बघे? काय आहे, आमच्या दोघांची साईज एकच आहे. दोघांची? हो, म्हणजे हिच्या नवऱ्याची आणि माझी. काय मेरे जास्त तू यांच्यात इंजेक्शन घेतल्यावर आला आणखीन पेसकाट बोंबलतोय. नाम्या, बाबांनी सांगितलंय मार्गशीर्षात मुहूर्त चांगला नाही. त्याला मी काय करू? अरे, तुला पुढल्या महिन्यात लग्न करता येणार नाही. बरं झालं. बरं झालं काय? ते काय नाही, तू त्यानंतरचा मुहूर्त शोधून काढ. अगं नले, मोठा बिरताच्या नाम्याला काय सांगतेस? त्याला नको तर कोणाला विचार. हो, तोच तर सल्लागार, सल्लागार. आईची तब्येत काय म्हणते? आता बरी आहे. तू डोकं सोडून दिल्यापासून डोकं दुखाचं थांबलंय. थांबली ना? चला बरं झालं. हो, पण पोट दुखते रे. पोट दुखतो. सल्लागार पडला गार. काय ग नलू? काय काय? तू सुद्धा तुझ्या नवऱ्याकरता सूट शिवून घे ना. काय रे नाम्या, सूट पाहिजे? सूट कशाला? सूट नकोस. सुटाची काय गरज आहे? हा, नवऱ्याला प्रेम मिळालं बस बस. अगं, नवऱ्याकडच्या लोकांना खर्च नको म्हणून मीच माझ्या खर्चानं मंगळसूत्र करून घेते. मंगळसूत्र जड आहे. हो ना, मी सुद्धा माझ्या खोवाकरता सूट शिवून घेत आहे. या दोघी जणी काय पैसे वाले, आणि म्हणून त्यांनी आपल्या भावी पतीसाठी एवढं सगळं केलं. मी पडले गरीब. कुठं पडली? मी काय देणार? नाम्या, चालेल. चालेल ना, चालेल ना. नवऱ्याला काय फक्त प्रेम पाहिजे, सुटापुटाची काय गरज नाही. का मेरी? मेरी नाही, नलू. नलू नाही, कमळी. कमळी नाही, नळी. नळी नाही, आंबळी. कमळी, बोंबळली. माझं मशीन बिघडलं. मला रिपेअर करू दे. बहुतेक लग्न करायला लागलं तिघी. अरे कसला विचार करतोयस? जीव द्यायचा. दे, पण आधी माझं 300 रुपये दे. कसले 300 रुपये? अरे, पाटलाला चुगली करायची नाही म्हणून हनम्याला नव्हतं का दिलं? कुणी दिले? मी दिलं. मग तू माग त्याच्याकडं. अरे बाबा, तुझ्यासाठीच दिलं ना. काय उपयोग होणार नाही त्याचा? पाटल्याला कळल्या बिगर राहणार नाही. पण ते कसं? अरे, तिकडे नळी, कमळी, मेरी माझ्याशी लग्न करायची तयारी करतायत. अरे, पण तू सुजाताशी लगीन करणार होतास. मला नाही वाटत ती शक्य होईल.
का? तिला कशी मागणी घालावी तेच कळत नाही रे मला. नाम्या, हा? आपण रिहर्सल करूया. कसली रिहर्सल? अरे नाटकात नाही का करतात तशी. हा हे बघ, हा किसने आहे ना, हा? सुजाता. हा सुजाता शेतावरचं बुजगावणं वाटतंय. अरे बाबा चालून घेऊ अरे आपण. चालवून काय घेऊ, मला आयुष्य काढायचं तिच्या बरोबर. पडलं साडी फेकली तर पडलं. आली सुजाताची सावत्र बहीण. नाम्या, आता हातात फुल घे. अरे तिला लग्नाचं विचार. फुल आणायला बागत जा. अरे. अरे, इथं कुठं फुल आहे का? हा, आता होय. सापडलं फुल हिरवं हिरवं. सुजाता सुजाता, तू माझ्याशी लग्न करशील का ग? असं बोलायला लाज नाही वाटत का? हात पुढे कर. तेवढ्या जोरात मारतोय, तेवढ्या जोरात मारतोय. अरे भूमिकेत शिरलोय ना. मी भूमिकेत सरले ना. सुजाता, माझं तुझ्यावर एवढी अनवटी एका हातात राहतच नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे सुजाता. असं बघा काय म्हणते पाटील हिला पदरची वाक्य बोलला का? पदरचं म्हणजे काय काय? काय इथं कुठं पाटील आहे का? अरे सुजाता म्हणजे मी. हा? ती राहते कुठे? पाटलाच्या वाड्यात. मग पाटल्याला काड्या बिगर राहील का? चावटच आहे. नाम्या? येडा ओरडला. नाम्या, आता आपण पाटलाची रिहर्सल करू. हा? आम्या पाटील. हा पाटील वय. काय बी दिसतोय. हे गप, गप, गप. सुजाता, मी तुझ्यावर लई प्रेम करतोय. तू मला एक पापा देशील? पापा हा? घे जाऊ नकस. तुझ्या मांडीवर जतीजळ आहे का ग? दाखवू दाखव. हा बघ. अय्या, हे काय? याला किळ दाखवायला वरवंटा दाखवतो हे. नाम्या, ब्रश फिरवला. हे गप, यायला बोंबलतोय उगाच. नाम्या, मी तुला पाटील आहे म्हणून विचारतो. पोरीची छेड काढतोस. थांब, तुझी हड्डी गरम करतो. हे गप्पे बचाव. याला पाटलाचा रोल करतो आणि माझ्या लात मारतोस काय रे? तुझं कॉन्ट्रॅक्ट खलास. नको रे नको, कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू नका. काय पाटील, जेल मधनं कवा आला जणू? एक हप्ता झाला. अरे वा, जेल मधली हवा मानवलेली दिसते. नाही पोट सुटलंय म्हणून म्हणलं. हे बघ, पोटाला हात लावू नकस. आपलं कॉन्ट्रॅक्ट खलास. लाव लाव. आता कसं तुम्ही मला लोकांचे हातपाय तोडता, तुमचं नाक कापू काय? नाक कापू? तुझ्यावर प्रेम करू? कर. करू ना? सुजाता आली. सापड सुजाता. आईला कपाटाचा ड्रावर हात घे. सुजाता, मी तुझ्यावर लई प्रेम करतो. वय, हा? लई प्रेम. सोड सोड हाड पाटील. सुजाता, सुजाता. सोड सोड. नाम्या, तू घाबरते कशाला? मी आहे ना व? अगं खरा पाटील घरी आला तरी मी मला नाटक नाटक करता. काय ग नले? अगं काचेच्या बांगड्या काय घेतेस? आता एकदम सोन्याच्या बांगड्या करायला टाक. सोन्याच्या? अगं लग्नात काय काचेची बांगड्या घालणार? आम्ही गरीब आहोत ना, आम्हाला सोन्याच्या बांगड्या नाही परवडणार. आणि मला काचेच्या बांगड्या ना खूप आवडतात. वय हो वा. काय व कैसा डझन? 3 रुपये. कमळे, तुझं कधी आहे का लग्न? पुढल्या महिन्यातलं मुहूर्त काढायला सांगितलंय भटजीनं. काय चाललं मेरी? तुझं कधी आहे लग्न? नेक्स्ट मंथ. पुढल्या महिन्यात. अय्या, माझंही लग्न पुढच्याच महिन्यात आहे. हाय, म्हणजे पुढल्या महिन्यात भटजीचा कसा बसणार आहे? ओरडून ओरडून. कमले, तुझा नवरा काही नारळाचा व्यापारी आहे का गो? तुझा कोण आहे ते सांग आधी. डॉक्टर की ऍक्टर? तू ओळख पाहू कोणते? मला नाही बाई ओळखता. पुढारी असेल किंवा तो अनिल कपूरचा खास दोस्त आहे. बोलायला लागला ना की मशीन सारखा गडागडा गडागडा बोलतच राहता. कमळे, आता तुझं सांग ना ग. ओळखणं सोपं आहे. माझ्या बांगड्या, माझ्या बांगड्या. अरे ओरडतोस कशाला? एक एवढ्या मोठ्या मुश्किलीनं आमची लग्न जुळली आहेत. मला लाल रंगाच्या सगळ्या बांगड्या दे. त्याला लाल रंग खूप आवडतो. मला बी लाल रंगाच्या बांगड्या असते, त्याला खूप आवडतात. माझ्या पण हसबंडला रेड कलर खूप आवडतं. अय्या, आपल्या तिघींच्याही नवऱ्यांना लाल रंग आवडतो. बहुतेक तिघही भाऊ असणार. खरं? तसं जर झालं ना तर आपल्या तिघींनाही एकत्र आणता येईल. पाटील काय वाटतं घरात बरं झालं. जबाजाई, बाई, ओ बाई, बाई, ओ बाई, मी आलो बाई. मी इकडे. चंद्रावर खड्डे असतात, चंद्रावर गोल असतो. चंद्र काळा नसतो, चंद्र गोरा असतो. चंद्रावर काय काय नसतं, चंद्रावर हे असतं ते नसतं, हे असतं. काय रे नामू, किती वाजता यायला सांगितलं होतं तुला मी? ते चंद्रावर एक ब्लाऊज शिवायचा होता. आपला एक ब्लाऊज शिवायचा होता अर्जंट, म्हणून उशीर झाला बाई.
घरी काय अभ्यास केलास? हो केला ना, चंद्राचा अभ्यास केला. गुड. चंद्र कसा असतो? गोल गोल असतो, गोला असतो, त्याच्या गालावर काळा तीळ असतो. तीळ? तीळ तीळ नाही, डाग असतो. चंद्रावर अधून मधून खड्डे सुद्धा असतात. बरोबर. तो आपल्यापासून किती अंतरावर आहे? 1 फुटावर तर आहे. नाम्या, तू शिकवण्यासाठी आलास का फाजीलपणा करण्यासाठी? जा, मला नाही शिकवायचं तुला. असं करू नका हो बाई, हवं असलं तर मी तुमच्या पाया पडतो. आई, 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 आई. दूर हो. आणि यापुढे माझ्याकडे यायची गरज नाही. असं करू नका हो बाई, असं करू नका. अहो 2 महिन्याच्या परिश्रमानंतर तुम्ही मला सापडलात आणि तुमच्यामुळे मला जतीजळ सापडला. जतीजळ? काय बरवतोयस तू? कळत नाहीये मॅडम. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. या जगात मला तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही. कसं दिसणार मी? डोळे मिटलेत. तुला सांगतो. आई, कुठे गेली? बापरे, चंद्राचा सूर्य झाला. आता माझा चेहरा खडबडीत होणार, डाग पडणार चेहऱ्यावर. बाई, माझी चूक झाली. तुम्हाला एक विचारू? नको. असं कसं? विचारलंच पाहिजे. तुमची फी किती? काही नको फी वगैरे. असं कसं? तुम्हाला फी घ्यायलाच पाहिजे. तुम्ही मला एवढा अभ्यास शिकवलात, मला काही द्यायला नको तुम्हाला. मी असं करतो, तुम्ही मला अभ्यास शिकवलात, मी तुम्हाला कपडे शिवायला शिकवतो. तुम्ही मला टीचिंग केलात, मी तुम्हाला इचिंग करतो. इचिंग नाही, स्टिचिंग, इडियट. देहापर्यंत पाठ करतो. आपण जाऊया. अरे या नाम्यानं आपला कम काढला रे. मला पोरीवर राणी बनवतो, हमाली करतोय आपण. चल चल. चल बाबा चल. टेलरिंग शिकल्यामुळे काय होतं? स्वतःचे कपडे स्वतःला शिवता येतात. उगा शिंप्याकडे जावं लागत नाही माप द्यायला, नाही का? बर, शिकवा का शिकवायचं? हा, तर टेलरिंग शिकायचं असेल तर सर्वात प्रथम त्याचा इतिहास पाहायला पाहिजे. म्हणजे हिस्टरी. हिस्ट्री. हा, तेच ते. तर प्राचीन काळामध्ये माणसं कापड घालत नव्हती. बायका केळीची पानं लावून फिरत असत आणि पुरुष हाताला मिळेल ते पान लावून फिरत असे. पुढे काय झालं? शेळ्या झाडाची पाने खाऊ लागल्या. मग माणसानं कापडाचा शोध लावला. मग पुरुष धोत्र घालू लागली आणि बायका साड्या घालू लागल्या. साड्या घालत नाही, नेसतात. बघा, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. मास्तर कोण आहे? माझा धागा तुटतो ना. हा, तर बायका साड्या नेसू लागल्या, त्यामुळे माझा घोटाळा झाला हो. कसला घोटाळा? अहो, जतीजळ लपला गेला. जतीजळ म्हणजे? जतीजळ, तुम्ही मध्ये बोलू नका. माझा धागा तुटतो म्हणून सांगितलं ना. ठीक आहे, बोल पुढे. हा, मग धोतर आणि साड्यांची फॅशन जाऊन माणसं पॅन्ट शर्ट घालू लागले. मी कुठे पॅन्ट शर्ट घालते? मी कुठे म्हटलं तुम्ही पॅन्ट शर्ट घालता म्हणून? मध्ये बोलू नका. मी इतिहास सांगतोय ना. काय नको मला हा इतिहास. डायरेक्ट ट्रेनिंगला सुरुवात करूया. चला, आपल्याला काय? अरे पण हे ट्रेनिंग घेऊन मी काय करू? असं कसं म्हणता? अहो, टेलरिंगचं ट्रेनिंग घेतल्यावर किती फायदे होतात. पूर्वी नाही का आपण मराठी सिनेमात पाहायचो, नवरा वर गेला की बायका शिलाई करून पोट भरायचे आणि आपल्या मुलाला मोठं करायचे. त्याला अजून वेळ आहे. अजून माझं लग्न व्हायचंय. काय नाही, तुम्हाला शिकायलाच पाहिजे. माझ्यासाठी तरी, माझी फी म्हणून. किती दिवस लागतील? जास्त नाही, 6 महिने तरी लागतील. 6 महिने? हो, का काय झालं? पण मी इतके दिवस कुठे या गावात? म्हणजे मी थोड्याच दिवसासाठी आले. मी इथे टेम्पररी टीचर आहे. मुंबईहून ऑर्डर आली की मी चालले परत मुंबईला. मला सोडून? तुझा काय संबंध? आता नाही, पण नंतर कधीतरी. नाम्या, काहीतरी बोलू नकोस, नाहीतर छडीने चांगलं चोपून काढीन तुला. चालेल, मला किती चुपून काढा, पण तुम्ही गाव सोडून जायचं नाही. संपलं तुझं ट्रेनिंग? आता तर कुठे सुरुवात झाली आहे. मग कसली वाट बघतोयस? बसा ना. बाई, मी आहे नाम्या. नाम्या तू? आज एकदम नवीन शर्ट. मग आज माझा वाढदिवस आहे. अरे वा, मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काय असतं आणखी? वाढदिवसाच्या शुभेच्छा. हो, थँक्यू. अरे, जरा हळू. हळू.
बाई 50 रुपये पाहिजे होते. का? माझा वाढदिवस आहे ना म्हणून. म्हणून मी तुला 50 रुपये द्यायचे? हो. उलट तूच मला पार्टी द्यायला पाहिजेस. त्यासाठीच पैसे पाहिजे होते. बायकांकडे पैसे मागायला लाज नाही वाटत? नाही, आई म्हणायची बायकांकडनं पैसे घेणे शुभ असतं. छे, काय ही अंधश्रद्धा नाम्या. पैसे बिसे काही मिळणार नाहीत सांगून ठेवते. चल, मी आज तुला एक नवीन धडा शिकवते. काय आहे बाई, आज माझा वाढदिवस आणि तुम्ही मला धडा काय शिकवता? मला एक प्रेझेंट द्या ना. कसलं प्रेझेंट पाहिजे तुला? ते नको, त्यापेक्षा मी एक तुम्हाला प्रेझेंट देतो, तुम्ही मला 2 द्या. काय ते? जमू जका. जमुजा का? म्हणजे नेमकं काय? ए असं नाही सांगता येणार, तुम्ही डोळे मिटा मग सांगतो. हा काय वेडेपणा आहे? मी नाही डोळे मिटणार. अजून काय बाई, आज माझा वाढदिवस आहे, तुम्हाला डोळे मिटायला पाहिजे. डोळे मिटा, डोळे मिटा, डोळे मिटा. अरे काय करतोयस? सोड नाम्या. वाट बघत राहायची तुझी. आपल्या पोरानं शिकवत बसल्या गावात कोणास ठाऊक. किती वेळ वाट बघायची सुजा? सुजा सुजा काय सू? सुजा आणि पायाला तुझी वाट बघून कमळे. ए नाम्या, तुला एक महत्वाचं सांगायचंय. हो. भाजीने सांगितले काय येत्या रविवारी चांगला मुहूर्त आहे, हा. लग्न करून टाक. का करत? त्या रविवारी म्हणजे फक्त 4च दिवस राहिले. वेळ जमायचं लग्नाचं. कमळे, त्या भट्टीच्या नादी लागू नकोस. हे भट्टी लोक आहेत ना, पैसे कमवण्यासाठी वाटेल ते मुहूर्त काढतात. आपण त्याचं ऐकायचंच नाही का? चुप. भाजीला नावं ठेवू नकोस हा. त्याने सांगितलं म्हणून बरं झालं, नाहीतर 100 वर्षातून एकदा येणारा मुहूर्त चुकला असता ना. मी काय म्हणतो कमळे, फक्त 4च दिवस राहिले. अजून कसलीच तयारी नाही, आमंत्रण नाही, निमंत्रण नाही. चांगले 4 दिवस राहिले. 4 दिवसात इकडलं जग तिकडे होईल. बहुतेक मला तिकडचं तिकडे व्हावं लागणार. नाही, मी काय म्हणतो कमळे, आपण लग्न सावकाश करू. काय आहे? नाही का? काय नाही, या रविवारी लग्न करायचंच. हा. तू आमंत्रण वाटायला सुरुवात कर. हा. मी पाटलांच्या घरी जाते. अगं एवढी काय घाई आहे कमळे? थांब. तू बोलतोय त्या मुहूर्तावर बहुतेक माझे हातपाय तुटून गळ्यात नामू घाबरलास? तू आहे तू नले. मला वाटलं आजकारानं मिठी मारली. नामू, हा? तुला ठाऊक आहे काय? येत्या रविवारी की नाही हा? चांगला मुहूर्त आहे. चांगला मुहूर्त. मी काय म्हणतो नले, आपण लग्न कशाला करायचं? लग्न करून कुणाचं भलं झालंय नाही का? तुझ्या वडिलांचं तरी कुठे भलं झालंय? उरले सुरले सगळे गेले डोक्यावरचे. आपण असं करू, आयुष्यभर प्रेम करत. प्रेम काय नाही, लग्न म्हणजे लग्न. त्या पोरी सुखासुखी आपला जीव धोक्यात घालतात. मी काय म्हणतो नलू, हे बघ नलू बिलू काही नाही. नाही. तू जर माझ्याशी लग्न करणार नसलास ना, तर मी नदीत उडी टाकून जीव देईन. नदीत म्हशी आंघोळ करतातच. हा? बोल, लग्न करतोस का जीव देऊ? जीव दे, म्हणजे माझ्या जीवाला जीव दे. खरंच? मी बाबांना सांगते. हा? बाबा, ए जीव दे म्हणजे लग्न नाही. ए कोंबला, आज एका मागून एक झटके बसतायत. डिअर नामू. तिसरा झटका. काय रे, काय झाला? आई नाही ग, माझी तब्येत जरा बिघडली आहे. अरे मी डिस्पेन्सरीत नाही का यायचा? मी तुला चांगलं औषध दिलं असता. थोडस विष दे मला. काय रे, काय झालं? माझी परिस्थिती फार खराब आहे ग. डोंट वरी, आता आपल्याला चांगले दिवस येणार आहे. आई, नामू, या संडेला की नाही? चांगला मुहूर्त आहे. तुला कसं कळलं? ते 2दा आकाशवाणी झाली, ही तिसरी दूरचित्रवाणी. नाम्या, या मुहूर्तावर आपण लग्न करायचं. लग्न करे. पण मी काय म्हणतो मेरी, आपण लग्न कसं करायचं? तू ख्रिश्चन, मी हिंदू नाही का? अरे, तुझ्याशी लग्न केल्यानंतर मी हिंदू नाही का होणार? तू होणार नाही का? मी काय म्हणतो मेरी, आपण लग्न सावकाश करूया, एखादा चांगला मुहूर्त बघून. काय नो नो, व्हॉट आर यू टॉकिंग मॅन? मी माझ्या रिलेटिव्हला टेलिग्राम करायला चालले. बी प्रिपेअर्ड हा. नथिंग डुईंग. ए नथिंग, ए नथिंग. 100 वर्षांनी कुठला मुहूर्त आला माझी वाट लावायला? हा मुहूर्त आहे. त्या मुहूर्तावर तुझ्या तशी लग्न केलं तर? अरे पण तिला पटवायला पाहिजे. 25 गुणिले 5 बरोबर 125. 30 अधिक मी माझं तुमच्याजवळ काम आहे, जरा बाहेर येता. तू पुढे. मुलानं, ही सगळी गणितं तुम्ही सोडवून घ्या. हा, मी आलेच. एवढ्या घाईघाईनं का बोलावलंस मला? तरी सुद्धा यायला किती उशीर लावलास? वा,
शाळा सोडून मी कशी येणार? मी नाही का माझे कामधंदे सोडून येतो एवढा बिझी सीझन असून सुद्धा. तो कसा काय? सकाळ म्हणजे लग्नाचा सीझन नाही का सध्या? हो का? ती म्हणतात या रविवारी मुहूर्त चांगला आहे. मुहूर्ता बिरतावर माझा विश्वास नाही. पुढे बोल. नाही पण या रविवारी ज्याचं लग्न होईल तो त्याचं कोट कल्याण होईल असं भटजी म्हणाले. हल्ली लग्न न करणाऱ्यांचं कोट कल्याण होत असतं. खरं आहे पण आपण शास्त्राप्रमाणे वागलं तर नाही का चालणार? माणसात अंधश्रद्धा निर्माण करणारी शास्त्र मी मानत नाही. मग कुठली शास्त्र मानता? मी विज्ञान हे एकच शास्त्र मानते. समजा मांजर आडवी गेली तर तुम्हाला काही वाटत नाही? अजिबात नाही. नाही. मला सांग, मी आडवी गेल्यानं मांजरीचं काही नुकसान होणार आहे का? मग पाल अंगावर पडल्यावर तुम्ही आंघोळ करता? तुम्ही करता वाटतं. आमचं सोडा हो, आम्ही आंघोळच करत नाही. काय? म्हणजे तुम्ही शकून अपशकून मानत नाही. शकून अपशकून मानणं हे मूर्खपणाचा अडाणीपणाचा लक्षण. हा, म्हणून मी तुमची ट्युशन जॉईन केली. मला तुमचं म्हणणं पटलं. नक्की? की म्हणजे काय नक्कीच अंधश्रद्धा वाईट आहे हे सत्य आहे. कारण माझा डावा डोळा लावतो म्हणजे नक्कीच सत्य आहे. तू नाही सुधारणार, या जन्मात नाही सुधारणार. सुधारणं न सुधारणं तुमच्या हातात आहे. ते कसं? तुम्ही माझ्याशी लग्न केलं तर? ते शक्य नाही. म्हणजे मी तुम्हाला आवडत नाही की काय? तसं नाही. बरोबर बरोबर, माझी लायकी नाही तुमच्या बरोबर लग्न करायची. माझं ऐकून घेशील का? मी उद्याच्या गाडीनं मुंबईला जाते. काय? हो खरंच. नाही नाही, तू मला सोडून जायचं नाहीस. आणि तू गेलीस ना तर मी पण तुझ्यावर मुंबईला येणार. आणि काय करणार तिथे येऊन? टेलरिंग शॉप टाकणार. तू शिकवायचंस आणि मी टेलरिंग करायचं. तुला अगदी राणीसारखी ठेवीन. मग येऊन ना तुझ्या बरोबर मुंबईला. बघते विचार करू. चालेल. ए, विचार करून नाही, आताच काय ते सांग. ठीक आहे. कुठे घेऊन चाललीस तू? माझा आहे सुंदरे, अगं काय झालं तुला? अहो इकडे या. अहो बघा काय झालं ते. सुंदरे, अगं सुंदरे, अहो जाता जाता पडले ती. ही तर आपली सुंदरी आहे. हा? काय झालं हिला? अरे उचल उचल उचल. हिला तर दिवस गेला ना. नाम्या, तुझं दिवस आता भरला रे. पण नाम्याचा काय संबंध? काय संबंध? डॉक्टर बाय, तुम्हाला बी त्यानं लग्नाची वचनं दिली होती ना? होय. तशीच वचनं त्याने नलीला आणि कमलीला दिली. आणि आता तो सुजाता मास्टरणीच्या मागे लागलाय. शट अप. हे खोटं आहे. खोटं आहे काय? आज संध्याकाळपर्यंत कळल त्याचा हात पाय तुटल्यावर खरं काय ना खोटं काय. काय सांगतोस काय आडम्या? वय वय पाटील, ते खरं आहे. मग मला आधी का नाही सांगितलं? ते म्हणजे कसं झालं? कसे करून सुंदरीला शुद्धीवर आणलं पाहिजे. नाही नाही, नाम्या असं काही करणार नाही. बरं झालं तुला मी आनंदाची बातमी सांगतो. मरू दे आधी तू पड. का? अरे तो पाटील तुला मारा येतो या. कशा बाई? अरे त्या सुंदरीला दिवस गेलेत आणि समजेजण तुझंच नाव घेतात. पाटील जाम चिडलाय. काय सांगतोस का सत्या? तेव्हा तूच मला वाचव रे. वय.
कमळे मला वाचू ग. अगं मी काहीच केलं नाही, पाटलाच्या तडाख्यातून मला वाचव कमळे. रामभोर, मी जिवंत असताना गावातल्या कुठल्याही पोरीकडे पापणी वर करून बघायची हिम्मत नव्हती कुणाची. आणि तू माझ्याच घरात चल, तुझे हात पाय फोडून टाकतो, डोळे फोडून टाकतो. पाटील 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 नका मारू, पाटील 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 नका मारू. अहो काय केलं नाही पाटील, पाटील पाटील मी खरंच सांगतो. पाटील पाटील नका मारू, पाटील पाटील मी काही केलं नाही. पाटील पाटील माझं ऐकून घ्या. पाटील नका मारू, नका मारू, नका मारू. पाटील 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 नका मारू. पाटील 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 मग नका मारू. पाटील पाटील माझं ऐका. पाटील आता धावतोस तुला माझा इंगा. थांबा. यात नाम्याचा काही एक दोष नाही. सुंदरीला दिवस गेलेत ते या किसण्यामुळे. पाटील पाटील मला क्षमा करा पाटील. यात यात नाण्याचं काय बी कसूर आहे, समजा दोष माझा आहे पाटील. माझ्या मुलीशी लगीन केलं की भाग्य उजळतं असं ह्याला कोणीतरी सांगितलं आणि आणि ह्यानं ते खरं मानलं. आम्ही आम्ही तिळवाला पोरीच्या शोधात होतो. सुमारात तुमच्या सुंदरीची गाठ पडली आणि तिचा भोळेपणा बघून माझा तोल गेला पाटील. आणि आणि हे पाप माझ्या हातून घडलं. पाटील मला क्षमा करा पाटील, मी तुमच्या पाया पडतो. मला क्षमा करा, तुमच्या पाया पडतो. पाटील काका असा विचार करू नका. तुमच्या मुलीवर कोणीतरी हात टाकला आणि तिने आत्महत्या केली म्हणून तुम्ही असं लोकांचे हात पाय तोडायला लागलात. पण त्यामुळे पाप व्हायची थांबलीत का? तुम्ही शांत व्हा आणि थंड डोक्याने विचार करा. तुम्ही जर याचा जीव घेतलात तर तुमच्या सुंदरीचं काय होईल? तिचं व्हायचं काय बाकी राहिले? असं बोलू नका. उद्या ती याच्या बाळाची आई होईल आणि त्या बाळाने समजा तुम्हाला विचारलं की आजोबा माझे बाबा कुठे आहेत, तेव्हा तुम्ही त्याला काय उत्तर द्याल? शिवाय किसण्याने आपल्या गुन्ह्याची माफी मागितली. शरण आलेल्याला क्षमा करणं हीच खरी माणुसकी असते. किसण्या सुंदरीशी लग्न करायला तयार आहे. खरंच पाटील, मी तिला जीवापलीकडे जपीन. कसला एवढा विचार करताय? फेकून द्या ही कुऱ्हाड आणि उदार अंतःकरणाने त्याला क्षमा करा. तुझ्यावर मी प्रेम केलंय याचा मला आज पश्चाताप होतोय नाम्या. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन तू या 3 मुलींना फसवलंस. उठ, त्यांची क्षमा माग. याची गरज नाही. आता माझी याच्याबद्दल काय बी तक्रार नाही, कारण हा कसा असला तरी मनाला लई चांगला आहे. कित्येकदा मोका पिलून सुद्धा याने कधी बी माझा फायदा घेतला नाही. हो, तर माझा पण कधीच फायदा घेतला नाही.
उलट एकदम जीव वाचवला माझा त्याने. सुजाताबाई, माझी पण याच्याबद्दल काय तक्रार नाही, पण त्यानं तुम्हा तिघींना लग्नाचं वचन दिलं होतं. हो, पण यांनी लग्नाचं वचन का दिलं होतं याचं कारण आत्ता समजलंय. आता यांनी नाही लग्न केलं आमच्याशी तरी काय ते तिकडे. आता त्याला आणखी त्रास देऊ नका. तुम्ही किती चांगल्या मुली आहेत. माझ्यासारख्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्याला चोड्यानं मारलं पाहिजे. या अंधश्रद्धेपायी मी तुमच्या भावनाशी खेळलो. तिळवाल्या बाईशी लग्न करायचं स्वप्न होतं माझं. या जगात माझ्यासारखा मूर्ख माणूस कोणी नसेल. माझी या गावात राहायची लायकी नाही. मला क्षमा कर. उद्याच्या उद्या मी हे गाव सोडून जाईल. जाताना एकच विनंती आहे. मी जो मूर्खपणा केला तर तुम्ही करू नका. ज्योतिष भविष्य शकून अपशकून या सगळ्या भाकड कथा आहेत. त्याने फक्त दुःखच पदरात पडतं. येतो मी. मिळणार आज मला त्या तिजळ बघायला मिळणार. आजपासून अभ्यासाचे धडे बंद. आता नवीन नवीन धडे शिकायचे. हो, धडाच शिकवणार आहे मी तुला. हा म्हणजे जतीशाळ बघायचं नाही का? जतीशाळ. हा कुठे कुठे माती काय चल 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 मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल चल हाती हाती आहे. हा आपला किसने आणि ही